गोलीगुद धोका आमचा नव्हता, त्याचा होता. Comedy घनश्याम किस्सा. आणि मी आज एकमेकाचे कट्टर विरोधक. हे बोट असं रुतवायला होते. मग ते काय रुतलं ना ते बरोबर नाही वाटत. म्हणजे ते दुखतंय जास्त वेळ. पोटात दिवस, कुठं इथं दिवस, कमरेला दिवस. ते सारखं मी त्याला असं धरलं. म्हटलं, "घनू, तू मला शिव्या दे. मला वाईट नाही वाटत. बोट रुचवू नकोस." सारखी धाधा, धाधा, धाधा. बाकी सगळे ॲक्टर. मी क्रिएटर, तो पुढारी. सूरज शांत होता. म्हणजे त्याच्यासाठी पण सगळं नवीन होतं, माझ्यासाठी पण नवीन होतं. तो आम्ही एक असं गरिबांचा ग्रुप झाला होता. आम्ही म्हटलं रामकृष्ण हरी, आमची तोंड म्हटलं बाद. सूरज ते त्याला अशी सवय होती ती येते जाते ते असं पोटावर मार, कुठं इथं मार. तर ते तुला काय अक्कल, म्हणजे त्याचं काय आमचं काय नॅचरल टोन, तुला काय अक्कल. तर ते त्याच्यावर ते माझ्यावर झाले नाराज. हा सुद्धा आता काय तुम्हाला, तुम्ही मोठी लोक, ते काय होते ना ते डिस्ट्रॅक्ट होते. मग ते मी त्याला सारखं मग तिथनं पुढे मी त्याला चालू केलं असं, मग असं गप बसा की दादा. मी एक बघितलं मीम, त्यामध्ये तुम्ही त्याला लग्नामध्ये सोफा देणार होते, ते दिलं नाही. म्हणून तुमची भांडणं मी असं ते ऐकलं. भांडण नव्हतं ते. सूरजला मी देतोय सोफा सेट. सूरजनं जे एका व्हिडिओमध्ये म्हटला होता की डीपी दादा मला सोफा सेट देणार आहे. मी म्हणलं हा देणार आहे. आम्ही बिग बॉसच्या घरात बसून हे ठरलं होतं. गल्लीत सगळ्यात आगाऊ पोरगं कोण म्हटलं तर ते माझं नाव घ्यायला काय हरकत नाही. एक अवॉर्ड पण मिळाला असता जर त्यावेळी अवॉर्ड असते तर. कामगारांचे मोबाईल वगैरे घ्यायचो, त्याच्यात ते डाउनलोड करून मला फॉलो करायला लावायचो. मोठमोठे काय आम्ही कुठं गार केले नाही आहेत. गंमतमध्ये अचानक भयानक आम्ही ह्याच्यात उतरलो. अचानक भयानक. हा तर ते जोपर्यंत कोणी मला कानाखाली मारत नाही तोपर्यंत माझा व्हिडिओ पूर्ण होत हा. नाही. बिग बॉसनं आमच्यावरती खूप मोठं उपकार केलेत की काय काय आम्ही बोललोय ते सगळंच काय दाखवलेलं नाही आहे. पण मला कुठंतरी वाटतं की तो एक कुठंतरी दुजाभाव झाला. मला कुणीही मला एक प्रश्नाचं उत्तर द्यावं ज्यानं सीझन बघितलाय की टीम बी तयार कशी झाली. So तुमचं म्हणणं आहे स्क्रिप्टेड माझं म्हणणं काय नाही आहे. स्क्रिप्टेड होतं. बघितले ना तुम्ही सीझन बघितलाय का? नाही. अभिजितचं PR टीम खूप चांगलं काम केलं. निक्की तंबुळी आज महाराष्ट्रातल्या घरातल्या प्रत्येक माणसाला माहित आहे, कारण तिने तो कॉन्टेंट दिलाय. भांडणाचा असेल, काही मुद्दे मांडण्याचा असेल किंवा काहीतरी अदाकारी असेल, तिचे डायलॉग्स असतील. बाई सर नमस्कार डीपी दादा, तुम्ही आज आमच्या पॉडकास्टमध्ये आलात. वेलकम टू TMF. थँक्यू. नमस्ते सगळ्यांना नमस्कार. तुमची जर्नी आम्ही बघतोय. बिग बॉस असो, तुमचं कॉन्टेंट क्रिएशन, तुमचा कॉमेडी कॉन्टेंट, आणि तुम्हाला महाराष्ट्रातले बरीच लोक ओळखतात. पण जे लोक तुम्हाला ओळखत नाहीत त्यांना थोडं तुमच्याबद्दल सांगा. असं मला नाही वाटत की आता कोण ओळखणारं राहिलं असेल. बऱ्यापैकी पॉडकास्ट पण भरपूर झाल्यात. सगळ्याच लोकांना माहीत झाले की आता सुरू कसं झालं, आमच्या घरी काय परिस्थिती होती, वडिलांनी कसं-कसं आम्हाला शिव्या दिल्या, वडील आले की आमचे व्हिडिओ बंद व्हायचे. म्हणजे बऱ्यापैकी ते सगळ्यांना माहीत झालं. आता बिग बॉसचं पण लोकांना बऱ्यापैकी माहीत आहे. ते तुमच्याच आता खाली कमेंट बॉक्समध्ये चालू करते, काय 50 वेळा तेच प्रश्न विचारताय. सो खूप छान सुरुवात होती आणि नाजूक होती सुरुवात. आणि म्हणजे सुरुवातीला कॅमेऱ्याची भीती जास्त होती. कधी कॅमेऱ्यावर आलो नव्हतो, कधी स्टेजवर आलो नव्हतो. इतिहास कधी ॲक्टर किंवा एक कलाकार म्हणून असं कधी नव्हतं. कलाकार मी होतो, पण ते लोकांच्या खोड्या करणं, लोकांच्यात जाऊन काय तर आगाऊपणा करणं, शाळेमध्ये की कधीपासून? जन्मल्यापासून त्यात आहे ओके. मी. हां. हां, म्हणजे सगळ्या गावात म्हणजे काय गल्लीत सगळ्यात आगाऊ पोरगं कोण म्हटलं तर ते माझं नाव घ्यायला काही हरकत नाही. एक अवॉर्ड पण मिळाला असता जर त्यावेळी अवॉर्ड असते तर. ओके. गावाकडं घोसरवाडला गेलं तर असं कुठलं घर नव्हतं ज्या घरात मी जेवत नव्हतो. म्हणजे अच्छा. अख्ख्या गावात मी ओके. रिलेशन मेंटेन केलेलं होतं. कारण तेवढा आगाऊ होतो. हं. शाळेत कच्चा होतो. म्हणजे कशात यश येईल असं काही सेक्शन नव्हता. हां. हे पोरगं कुठं तर जाऊन यशस्वी होईल. एवढंच होतं की दुकान होतं शाळेत अभ्यासात पण काही एवढा हुशार नव्हतो. हं. दुकान बघायला एवढं डोक्यात फायनल होतं. हं. आणि त्यातनं हळू-हळू ते म्युझिकली ॲप म्हणजे मला वाटतंय नोटबंदी नोटबंदी झाल्यानंतर ते म्युझिकल ॲप वगैरे आम्ही पडलो त्याच्यात. हां. कारण धंदा कमी झाला होता. हं. धंदा थंड होता. कुठंच मार्केटला ते कॅश अवेलेबल कोविडच्या नव्हती. टायमाला? हां, ओके. कॅश आहे. कोविडच्या अगोदर कोविडच्या अगोदर. 2016 आय थिंक. ओके. 16 पासून मी बहुतेक 16 काय 17 पासून मी ह्याच्यात आहे आणि शून्य होतो मी त्याच्यात. तर मी माझ्याच कामगारांचे मोबाईल वगैरे घ्यायचो. त्याच्यात ते डाउनलोड करून मला फॉलो करायला लावायचो.
ओके. म्हणजे 14-15 जण कामाला होते माझ्याकडे. हां. तेवढ्यांना घेऊन मी हे चालू केलेलं होतं. ओके. हळू त्याच्यात ग्रोथ भेटत गेली. हं. लॉकडाऊन लागलं. लोक रिकामे होते. ओके. कंटेंट लोकांना आवडला. ओके. असं काही ठरवलं नव्हतं, की हा कंटेंट घेऊन आपण लोकांसमोर जाणार आहे. ओके. पण खुडगुणीपणा जो म्हणतात, म्हणजे हं. आमच्याकडे आगाऊपणाला खुडगुणीपणा म्हणतात. हं. म्हणजे आमच्याकडे एखाद्याला जर काय उपमा द्यायची असेल, तर असं म्हणजे बोलता-बोलता मधीच कोण जर काय केला, तर त्याला "खडगुणी आहेस की" असं म्हणतात. हां. म्हणजे तर तो जास्त होता. त्याच्यामुळं ते लोकांना थोडं युनिक वाटायला लागलं आणि असा कंटेंट कोणी दिला नव्हता, की फॅमिलीची घरात भांडणं, मग त्याच्यात मी भांडण त्यांच्यात लावणं, हां. बहिणीची एंट्री, हे सगळ्या गोष्टी आणि सगळे कॅरेक्टर आमच्या घरचे आहेत. हां. कुठलाही कॅरेक्टर बाहेरनं विकत घेतला नाही आहे. हां. कुठलाही कॅरेक्टर टेम्पररी आणलेलं नाही आहे. जे काही कॅरेक्टर आहेत ते सगळे घरचे आहेत. हं. त्यातच आम्ही सगळं केलं. त्यामुळे आत्तापर्यंत तर सुरळीत चालू आहे. हं. मला वाटतंय खूप वर्ष झाली मी ह्याच्यात आहे. मला हां. अल्मोस्ट 7-8 वर्ष सहज झाली असतील. ओके. अजून तरी याच्यात मी तग धरून आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगल्या वेनं आहे. हं. म्हणजे कोण येऊन नावं ठेवायला काही नाही आहे. क्रिंज कंटेंट नाही कॉन्ट्रोव्हर्सी बनवत. काही नाही आहे. ओके. मोठमोठे काय आम्ही कुठं गार केले नाही आहेत गंमतमध्ये. आम्ही आपलं छोटे आहे ते छान आहे, सुंदर आहे. हां. आता तुम्ही 2016 मध्ये कंटेंट बनवायला चालू केलेलं. तुमचं कंटेंट ॲक्चुअली रिलेटेबल आहे. म्हणजे लोकांच्या घरात ज्या गोष्टी होतात, तुम्ही त्याच फक्त तुम्ही आणल्यात. सो मला सांगा तुमचं ॲक्टिंगमध्ये बॅकग्राऊंड होतं, की तुमचं काय अशा रिलेटेड बॅकग्राऊंड तुम्ही कसं स्टार्ट केलं? म्हणजे डिरेक्शन असू द्या किंवा स्टोरी टेलिंग असू द्या, काय डोक्यात गोष्टी होत्या आणि कसं तुम्ही ते आणलत व्हिडिओमध्ये? तुमच्याकडे कॅमेरेज होते, काय 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 केलंत? अजूनही नाही आहेत कॅमेरे माझ्याकडं. ओके. अजूनही कॅमेरा मी यूज करत नाही. पार्श्वभूमी ॲक्टिंगची कोणतीही नाही आहे. ना मला आहे, ना माझ्या बायकोला आहे, ना माझ्या आईला आहे, ना माझ्या बहिणीला आहे. माझ्या बायकोनं शाळेत असताना ती सांगते मला, की मी डान्स करत होते. म्हणजे डान्सची मला आवड आहे. गायनाची आवड आहे. तर तिला थोडंसं स्टेजचं हे होतं. पण आम्हाला कोणालाही ॲक्टिंगची पार्श्वभूमी नाही आहे. आणि अचानक भयानक आम्ही ह्याच्यात उतरलो. अचानक भयानक. हां, तर ओके. ते जुळून गेलं. त्याच्यानंतर डिरेक्शन लाईन किंवा असं काही डोक्यात नव्हतं. की मला माझा एक काय म्हणतात त्याला एक ब्रँडिंग म्हणतो आपण. हं. की काय ब्रँडिंग आहे, की माझ्या व्हिडिओमध्ये कानाखाली मारलेलं हे ब्रँडिंग आहे. हां. म्हणजे जोपर्यंत कोणी मला कानाखाली मारत नाही, तोपर्यंत माझा व्हिडिओ पूर्ण होत नाही. हां. तर ते मी असंच बसलेलं असताना म्हणजे आवाज एकदम मोठा आला म्हणजे व्हिडिओचा, की कानातून कुणीतरी मारलंय कानाखाली आणि ते स्लॅपचा जो आवाज आहे, तो जोरात आला. जोरात आल्यानंतर माझं लक्ष म्हणजे त्याच्याकडे गेलं, त्या मोबाईलच्या ह्याच्याकडं. तेव्हा मला एक गोष्ट क्लिक झाली, हे अटेन्शन मला हवं आहे. म्हणजे लोकांनी माझा व्हिडिओ का बघावा? अरे त्याचं आहे काय? किंवा अरे काय हे वालं जे होतं ना, तेव्हा आम्ही काय केलं, ती मारण्याची प्रथा सुरू केली. हां. म्हणजे मार तर आम्ही पहिल्यापासूनच खात होतो. पण हां. तो एक पंच आहे किंवा ते एक हूक हां. हो. आहे असं आम्हाला माहीत नव्हतं. ते हां. म्हणजे तेव्हा आम्हाला लक्षात आलं, की असं काहीतरी त्याच्यामध्ये लाउडनेस यायला पाहिजे. मग हां. मधूनच ओरडणं असेल जोरात हां. किंवा मारणं असेल, मग त्याचा आवाज वाढवणे. हं. जेणेकरून मी जर व्हिडिओ बघतोय, तर माझ्या आजूबाजूच्या लोकांनी पण ते बघायला यावं. हं. म्हणजे एक से दो भले असं करत-करत ते आपल्याला बघायला चालू करतील, फॉलो करतील. हां. असं आम्ही डिरेक्शन लाईनला आलो, की काय ओके. दिल्यानंतर लोक आपल्याकडे बघतील. ओके. काय दिल्यानंतर लोक येतील. हं. म्हणजे सुरुवातीपासूनच 1, 2, 3 व्ह्यूज असं काहीतरीच हे होतं. आणि तेव्हा काय करू व्हिडिओ, काय करू व्हिडिओ रोज सकाळी उठल्यापासून हे असायचं. हां. कारण अ, नोटबंदी, जी-एस-टीमुळं धंदा पूर्ण शांत होता. म्हणजे आज जेवढा धंदा मी आज करतोय, त्याच्यात 10 पटीनं धंदा कमी होता. ओके. एवढाच लॅक असायचा. त्यामुळं करायचं काय दिवसभर बसून. मग PUBG खेळायचं. मग मग ते भाऊ कदमचे वगैरे व्हिडिओ यायचे. मग ते लिप करायचं. मग ते तेव्हा मारी पिक्चर फेमस होता. त्याचं हं. ते गाण्यावर चालत येत्यालं हां. ते व्हिडिओ करायचे. त्याला हं. काय व्ह्यूज वगैरे काहीच नव्हते आणि ओके. असं काही वाटत नव्हतं, की आपण एखादं क्रिएटर-बिएटर व्हावं. हां. असं स्टेप बाय स्टेप आम्ही त्याच्यात थोडं-थोडं मग आमच्या मिसेसचा एकदा व्हिडिओ केला, तो व्हायरल गेला. अच्छा. मग त्याच्यात मला असं कळालंय, की काहीतरी बॅकग्राऊंड म्हणजे गणपतीचा सीझन होता आणि आमचा गणपतीची मिरवणूक होती. त्याच्यात आमच्या बायकोनं फक्त असे स्टेप 1-2 केले होते. तो व्हिडिओ मला वाटतं काहीतरी 1.5 मिलियनला गेला. म्हणजे मी
तुम्ही आधीचा व्हिडिओ करतो त्याला व्ह्यूज येत नव्हते काहीच नव्हतं. आणि हा हा व्हिडिओ केला अचानक 1.5 मिलियन गेला. काय वेगळं केलं होतं त्यामध्ये? त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं ना, सगळं खरं होतं. गणपतीची मिरवणूक रॉ. खरी होती. हां. हं. तिचा डान्स नॅचरल होता. तिला माहिती नव्हतं, की मी तो शूट केलाय. मी सहज असा कॅमेरा काढला होता आणि ती दिसली होती. हां. आणि तेवढंच मला वाटतं तो काहीतरी 8-9 सेकंदाचाच व्हिडिओ होता. ओके. तो 1.5 मिलियन गेला. म्हणजे लोकांना रॉ जास्त बघायला अगदी आवडतं. बरोबर. म्हणजे बघा आता हे तेव्हा पण मला लक्षात आलं नव्हतं. हां. त्याच्यानंतर काय झालं, की परत आम्ही काही ना काहीतरी व्हिडिओ म्हणजे लिप्सिंग वगैरे असं करायला चालू केलं. परत ते 10, 20, हं. 100, 50 असे व्ह्यूज चालू झाले. हां. त्याच्यानंतर मग असं झालं, की रक्षाबंधनला बहीण होती आणि बहिणीला मी गाडी गिफ्ट दिली होती 4 व्हीलर. हां. सो तिचं किल्ली देतानाचा व्हिडिओ केला होता. त्यावेळी तो व्हिडिओ नॅचरल झाला होता आणि तिला माहीत नव्हतं, की तिला आम्ही गाडी देतोय. ते तिचे डोळे झाकून वगैरे आम्ही आणलं होतं. रिअल रॉ रिअल. कंटेंट. ओके. तेव्हा तो व्हिडिओ काहीतरी मला वाटतं 2.5 का 2.7 आणि मिलियन तुम्ही गेला. कशावर पोस्ट करत होता? TikTok? TikTok होतं तेव्हा. ओके. म्हणजे जितका रँडम, नॅचरल, रिअलिस्टिक कंटेंट आहे तितकं जास्त तितकंच व्हायरल होतं. गेला. ओके. तितकंच व्हायरल गेलं हां. आणि त्याच्यानंतर मला असं होतं, की YouTubeवरती या, मग तिथून अर्निंग आहे. मग माझं इंग्रजी फार कच्चं आहे. म्हणजे बोलू शकतोय, करू शकतोय, पण असं एखादी स्टेप काहीतरी करायची आहेत. की पुढं काहीतरी फॉर्म भरत चाललोय किंवा फिलअप करत चाललोय, तर ते आपल्याला जमत नाही. तेव्हा आमच्या भावाला त्याच्यात घेतलं. मग त्याला सांगितलं, "मला YouTubeला चॅनल काढून दे." मग ते काढलं आणि तेव्हा मी लॉकडाऊन लागलं होतं. हां. अ 2020च्या आसपास. हां, लॉकडाऊन लागलं होतं तेव्हा मी चॅनल काढलं. तेव्हा मी शेतात काम करायचो. म्हणजे दुकान बंद असल्यामुळं. हां. शेत आहे, जनावरं होती माझी 3. अच्छा, कोविडच्या दरम्यान जेव्हा हां, दुकानं बंद होती. बंद होती तेव्हा हां. मी शेतात असायचो. कारण गडी ऑलमोस्ट लॉकडाऊन लागल्या आमचे जे गडी काका होते ते एक्सपायर झाले होते. ओहो! आणि तेव्हा असं होतं की कोणी येऊ शकत नव्हतं आणि कोण जाऊ शकत नव्हतं. हं. सो नवीन कामगार म्हणजे गडी आम्हाला शेतात मिळत नव्हता. तर मी म्हटलं चला आपण करू, एन्जॉय करू. आता तसंही काही काम नाहीये. हं. आणि ते चालू केलंय मी. तर त्याचे ब्लॉग चालू केले. शेतामधले हां, लोक. मग तेव्हा काय आलं, की घरी मी सहज एक व्हिडिओ केला. मोबाईल चालू करून ठेवला होता आणि आईला माहीत नव्हतं. हां. आणि तेव्हा मी घरात बायकोला म्हटलं, "वाढ की गं, देतो की थांबा." देतो की थांबा म्हटल्यावर आमच्या आईनं जे नॅचरल दिलं होतं, मला वाटतं 12 ते 13 मिनिटं ती एकटीच बडबडत होती. तो व्हिडिओ YouTubeचा मला वाटतं दुसरा का तिसराच व्हिडिओ होता. तो डायरेक्ट मला वाटतं काहीतरी 400 का 500 केला गेला. हां. म्हणजे चौथ्या का 5व्या दिवशी माझं YouTube चॅनल मॉनिटाईज झालंय. हं. चौथ्या का 5व्या दिवशी माझे YouTubeचे सबस्क्रायबरचा गोल कंप्लीट झालाय. हां. म्हणजे आयुष्यात सगळ्यात फास्ट सक्सेस जर काय मिळालं असेल की नाही, तर ते मला सोशल मीडियासारखा मिळाला आहे. हां. म्हणजे मी जगभर फिरून आलो, मला यश कशात आहे हां. आणि हे अचानक काहीतरी करायला गेलो आणि हे सक्सेस झालो. हां. म्हणजे अ, तेव्हा मला लक्षात आलं, की जेव्हा नॅचरल काहीतरी घडतं, तेव्हा ते लोकांना आवडतं. हं. कारण तुम्हाला इथं ॲक्टिंग करायची गरज नाही आहे. हं. मग मी घरी तेव्हा चालू केलं मी, की घरी सांगायचंच नाही. कधी-कधी मोबाईल इथं ठेवायचो. कधी-कधी ठेवायचो आणि हं. म्हणायचं, "नाही ते ठेवलाय, आपण बोलू नंतर विषय करू." मग ओके. बोलता-बोलता बायको कधीतरी म्हणायची, "सांगा जरा मम्मीला, काहीतरी जरा हात लावू दे, मदत करू दे." हां. मग मी आईला म्हणायचो, हं. "जरा बायकोकडे लक्ष देत जा, जरा काहीतरी काम-बिम करत जा." मग ती नॅचरल चिडायची. हां, म्हणजे मी स्वतः तुम्हाला सांगतो, मी तुमचं कंटेंट बघायचो त्यावेळी. असं म्हणजे बघत राहावं, एंडपर्यंत बघत राहावं असं वाटायचं आपल्या घरात जे होतंय, तेच तेच होतंय. तेच बघायला कारण आम्ही मिळतंय. जो हां. व्हिडिओ सब्जेक्ट निवडतो ना, हां. मुळात तुम्हाला सांगतो, आता मी घरातनं बाहेर पडत असताना व्हिडिओ बनवतो. हां. दुकानला जाताना जो अर्धा तास असतोय, त्या वेळेतच मी व्हिडिओ बनवतोय आणि ओके. तिथून पुढे दिवसभर माझे व्हिडिओ बंद असतात, दुकानात असते. हं. तिथून पुढे दिवसभर काहीतरी सुचतंय का, काही कंटेंट बघत असताना काही क्लिक होतंय का, हे बघत हां. असतो. हं. जेव्हा सकाळी बाहेर पडतो ना घरातनं, तेव्हा मलाही माहीत नसते, की मी आज व्हिडिओ कोणता बनवणार आहे. माझ्या ओके. बायकोलाही माहीत नसते कोणता. मोबाईल चालू केल्यानंतर फक्त मला माहीत असते, की मी काय पंच मारणार आहे किंवा त्या पंचवर त्यांनी रिएक्शन काय द्यायचे आहेत, हे आजही मी माझ्या घरात सांगत नाही. ओके. त्यांनी नॅचरलच द्यायचं. म्हणजे तुम्ही शूट करणार आहे तुम्हाला माहिती नाही. कधी शूट करणार आहे माहिती कधीच नाही. काहीच माहीत नाही. मी म्हणजे तुम्ही रँडमली म्हणजे ठरवता. साहेब माझ्या घरात माईक आहे, सगळं आहे. काय फक्त कधीही बघा व्हिडिओ, माझे घरातनं बाहेर पडतानाच्या व्हिडिओमध्ये माईक कधीही नसतो. कारण जाता-जाता काहीतरी क्लिक होतं, शूट करतो, निघून जातो. ॲक्चुअली तुमचा जो लहानपणीचा खोडकर स्वभाव आहे, त्याच्यामध्ये एक लहान आपण बघतो शाळेमध्ये मुलं असतात, जे बॅक बेंचर्स असतात. त्यांच्या ह्या गोष्टी चाललेल्या असतात डोक्यामध्ये आणि ते तुमचं नॅचरली ते नॅचरल आहे व्हिडिओमध्ये ते. येत होतं. हो. हां. अजून एक्साइटिंग वाटतं ऐकायला. मग काय झालं नंतर? तर ते असंच की म्हणजे जाता-जाता काही ना काहीतरी आम्ही करायचो, हां. की चला हा व्हिडिओ हं. ये. मग काय आता कालचा व्हिडिओ आहे.
मी प्रसाद ओक सरांचा व्हिडिओ बघितला होता, की ते असं निसर्गरम्य वातावरणामध्ये बसलेत, उभारलेले होते आणि उभारल्या-उभारल्या काय मस्त निसर्ग, निसर्ग असं आणि ते समोर वहिनी येतात, मॅडम येतात आणि होतं. किती किती छान निसर्गरम्य होतं. असं ते अचानक म्हणजे म्हणजे मी आले म्हणून ते होतं का? मी आल्यावर ते सगळं बिघडलं का? असं वाला तो होता. तो मला पंच क्लिक झाला. तर तिला मी घेतलं आणि मी म्हटलं, "तू फक्त चालू करतो, तू ये." आणि ती नॅचरल आली. कालच पोस्ट केलाय मी तो. नॅचरल आली आणि मी असं म्हणतो, "आज रविवार आहे." काल रविवार होता. "आज रविवार आहे. मस्तपैकी आता घरातनं निसर्गरम्य वातावरण छान आहे, पण आता मला दुकानात काम भरपूर आहे. आता मला दुकानाला जाणं गरजेचं आहे." हां. तर असे कंटेंट पण आपण कॅप्चर करतो. म्हणजे ओके. तेव्हा तिला माहीत नाही. मग ती फिरायला जायचंय म्हणून ती अशी म्हणजे चेहरा तिचा हे होता आणि अचानक मला दुकानात काम आहे आणि मला आता दुकानाकडे जावं हं. लागणार आणि तेव्हा तो चेहरा जो पडतोय, हां. हे लोकांना बघायचं. हां. ॲक्चुअली काय आहे ते प्रॉपर कलाकार आहेत. आम्ही प्रॉपर कलाकार नाही आहे. आम्ही काय देऊ शकतो? आम्ही नॅचरल देऊ शकतो. म्हणजे हं. आता आपण बोलालोय. आता कॅमेरा मी अजून बघायला पण नाही त्याच्याकडं. रिझन काय? कारण आता त्याची सवय झाली आम्हाला. तो आहे काय, नाही काय आम्हाला काही फरक नाही पडत. हं. ह्या गोष्टी. हां. नॅचरल तुम्ही जेवढं द्याल, हं. तेवढं तो लोकांना आवडतो, लोकांना आपलंसं वाटतं. हं. बरेच लोक आज दुकानात आम्हाला भेटायला आज पण येतात. हां. मी माझा धंदा अल्मोस्ट 3-350 पटीनं 3-350% ओके. मी धंदा वाढवला आहे. म्हणजे माझा टर्नओव्हर मी पूर्वी जर वर्षाला जर समजा मी ₹3 धंदा करतोय, तर मी आज वर्षाला ₹10 धंदा करतोय. ओके. म्हणजे खूप ग्रोथ झाल्या धंद्यामध्ये. हं. ते याच्यामुळेच झाले. हां. आणि त्याच्यातून आम्ही लोकांना जितकं चांगलं देता येते. म्हणजे बरेच बघा मी काय आहे, मी खेड्यात राहिलेला माणूस आहे. मी गल्लीत वाढलेला माणूस आहे. मी वड्याच्या कडेला राहिलेला माणूस आहे. ओढा असतो ना आपला नाला, त्याच्या कडेनं राहिलेला माणूस आहे. मी लहानपण माझं म्हणजे असं काय आम्ही काय खूप मोठ्या घरातनं आलोय किंवा असं काही नव्हतं. नॉर्मलच होतं. सो आम्ही खूप छान घाण-घाण कंटेंट देऊ शकतो. खूप छान. डबल मीनिंगचे तर तुम्ही विचार पण करू शकणार नाही एवढे देऊ शकतो. खूप छान खान. घाण-घाण. खूप खूप छान छान. खान का. म्हणजे तुम्ही ओके. बघतच राहाल. हां. तुम्ही ऐकतच राहाल. इतकं छान आम्ही डबल मीनिंग बोलू शकतो मी. हां. पण मला ते द्यायचं नाही आहे लोकांना. हं. मला मला असं वैयक्तिक वाटतं, की येणाऱ्या जनरेशनला आपण हं. चांगलंच दिलं कारण पाहिजे. तुमचा जो व्ह्यूअर आहे, तो नॉर्मल फॅमिली मेंबर्स आहेत. फॅमिलीच आहे, लहान फॅमिलीच आहे. मुलापासून अगदी अ, आजोबा-आजीपर्यंत सगळे लोकं तुमचा कंटेंट बघतात. सो त्यामुळे तुम्ही तो कंटेंट जास्त देता. आम्ही भलेही त्याला व्ह्यूज येवोत किंवा न येवोत, हं. मी माझ्या कंटेंटमध्ये कधीही चेंज करत नाही. मी कधीही आजपर्यंत Instagramच्या अल्गोरिथमचा विचार करून व्हिडिओ केलेला नाही. मी कधीही हूक पॉइंट धरून व्हिडिओ केलेले नाही. मी कधीही म्हणजे हा मार्केटला ट्रेंडिंग सब्जेक्ट आहे, तो पकडा आणि करा. मी कधीही नाही. मला आत्ता एक जोक वाटलाय, माझ्या बायकोनं घरातनं बाहेर पडताना काहीतरी बोलल्या, त्याच्यावर जो जोक बनेल तो जोक बनवून आम्ही टाकतो. हं. आईनं काहीतरी बोलल्या, त्याच्यावर काय असेल ते टाकतो. मी कधी ट्रेंडिंग सब्जेक्ट पकडून मला नाही वाटत, की 1 किंवा 2च्या वर व्हिडिओ केले असतील. हां. कधीच केलेले तुम्हाला नाहीत. म्हणजे रॉ कंटेंट असल्यामुळे गरजच पडत नाही. आपण बघतो की YouTubeला असतं की प्रॉपर थंबनेल बनवा, प्रॉपर तुमचं टेक्स्ट टायटल पाहिजे, तुमचं हुक पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. कॅमेरा क्वालिटी पाहिजे, तुमचं ऑडिओ क्वालिटी बेटर पाहिजे. पण तुमच्या ह्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी कुठेच नाहीत. म्हणजे तुमचा कंटेंट मी रॉ आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये YouTubeवरती व्हिडिओज पोस्ट केलेले नाहीत. हां. म्हणजे कुठेतरी एक काहीतरी आपलं टाकलंय, कुठेतरी एक काहीतरी आपलं टाकलंय. माझे 90% पोस्ट जे आहेत त्याच्यावर कशावरही थंबनेल नाही आहेत. त्याला काय म्हणतात ते डिस्क्रिप्शन्स भरलेलं नाही आहे मी. हां. काय म्हणतात ते कॅप्शन तेवढं टाकतो. त्याच्यात मॉनिटायझेशन तेवढं ऑन करतो. बस. हं. कधी ते शेड्यूलला लावलेलं नाही. परफेक्ट टायमिंग बघून कधी व्हिडिओ पोस्ट केलेला नाही. मला माप वाटतंय, की रविवारी सकाळी 8 वाजता माझा एक YouTubeला व्हिडिओ पडावा. रविवार लोकांना सुट्ट्या आहेत. तो त्याच्यातनं काहीतरी व्ह्यूज यावेत आणि मला त्याच्यातनं अर्निंग यावं, पैसे यावं. मला कधी काय वाटेल तेव्हा मी मी कधी-कधी रात्री आता परवा दिवशी रात्री 10 10:30ला मी व्हिडिओ पोस्ट केलाय. हं. मी काही बघत नाही. मी कधी मला आलं मनात टाकतो. जेव्हा लोकांना वेळ आहे ते बघतात. त्यांना आवडलं ते कोणाला तर पाठवतात. हं. माझा मॅक्स टू मॅक्स फोकस असते, की बाबा येणाऱ्या जनरेशनला आपण काहीतरी देऊ शकतोय. काय हं. द्यायचं आहे? हं. काय द्यायचं आहे? म्हणजे बऱ्याचदा मी मोटिव्हेशनमध्ये जातो ना, तर मी झेन जनरेशनला पकडून जातो, हं. की तुम्ही थांबा. तुम्ही एकदा ऐका आमचं.
असं असं वालं माझं हे जास्त आहे. कारण त्या लोकांमध्ये पेशन्स लेव्हल नाही आहे. हां. ते थांबतात. डायरेक्ट येस ऑर नोवर येतात. नाही थांब ना, बघू ना आपण काय करता येईल, काय नाही करता येईल. हे वालं नाही आहे त्यांच्याकडं. एकतर मी करणार नाही तर मी करणारच नाही आहे. हं, त्यांचं टायटल क्लिअर आहे. येस ऑर नो. हं. देखेंगे, करेंगे. काहीतरी प्रयत्न करू आपण, त्यातनं मार्ग निघेल, हे नाही आहे त्यांच्याकडे. हां, सो माझं फोकस तिकडं आहे आत्ता सध्या, की तुम्ही काहीतरी घ्या. कारण मी माझ्या मुलाला आत्ता दुकानामध्ये लॉन्च केले. हां. त्याला 1 वर्ष झालं आम्ही दुकानात. माझा मुलगा 10वी नापास आहे. आणि जगातला मी एकमेव बाप असेल, की ज्याला आनंद झाला मुलगा नापास झाल्यावर. म्हणजे हे त्याच्यासाठी वाईट गोष्ट आहे. हां. म्हणजे हे त्यानं ऐकलं तर की कदाचित त्याचे मित्र त्याला म्हणतील, की "अरे, काय तुझ्याबद्दल असं मत आहे." तर असं काही नाही आहे. त्याला तोही एक्सपिरियन्स आला पाहिजे. कारण आम्ही जेव्हा सक्सेस बघितलाय ना, तेव्हा मी 5वी नापास आहे, मी 11वी नापास आहे. लोकं जिथं नापास होत नाही तिथं नापास आहे. पण 12वी माझ्याच नावावरती रेकॉर्ड आहे, की प्रत्येक विषयामध्ये 35, 35, 35 पडलेला लोकमान्य टिळक यांच्यानंतरचा दुसरा व्यक्ती डायरेक्ट मी होतो. फक्त तेव्हा सोशल मीडिया नव्हती. आता बरेच येतात. पण तेव्हा दुसरा मी होतो. आणि माझा म म म बोर्डनं एस-एस-सी बोर्डनं माझा सत्कार पण केलाय. हां, हां. आणि तेव्हा अफवा उठली होती, की सायकल मिळणार आहे मला म्हणून. म्हणजे ॲक्चुअली माझ्याकडे होती गाडी, पण सायकल मिळणार आहे, काहीतरी मिळतंय. 10वी ला तुमच्याकडे गाडी होती? 10वी नव्हती माझ्याकडे, 11वी गाडी होती. 11वी ला. ओके. 11वी पण हाफ झाल्यानंतर ते बी घरात मी भांडून 4 दिवस जेवलो नव्हतो. पण मित्राचा गाडा होता भेळचा. रोज संध्याकाळून भेळ खायचो आणि घरात येऊन असं मी काहीच नाही खाल्लं. असं वालं काय होतं. काय केलंत तुम्ही गाडी मिळवण्यासाठी? गाडी मी 10वी असल्यापासून मागत होतो, की घेऊया ना आपण एखादी गाडी. मग ती सनी होती तेव्हा ती विथआऊट गिअरची छोटी गाडी जी हं. 15, 14, 20,000 ला मिळायची. तर ती गाडी घेऊया आपण आणि गल्लीतल्या गल्लीत होतंय जरा. मी शिकतो, वर्षभर जातंय, मी कॉलेजला गाडीने जाणार, असं वालं होतं ते. तर ते वडील शेवटपर्यंत काय तयार झाले नाहीत. मग शेवटी मी वडिलांना मग ही गाडी घ्या, मग ही गाडी घ्या आणि तेव्हा मला हे पण कळत नव्हतं, की ॲव्हरेज म्हणजे काय? 10वी असताना. मग ते मीटर असायचं ना मीटर, कायनेटिक गाडीचं बघा, काही सन्नीचं गाडीचं मी बघितलं होतं. लास्ट स्पीड जे आहे ना, 80 होतं त्याच्यावर हां. आणि वडिलांनी मला विचारलं, "किती ॲव्हरेज आहे?" मी म्हणालो, "80." म्हणजे हे अजून आठवतंय मला. हां. कारण ते 80 त्याच्यावर बघितलं होतं. सो काहीच नव्हतं. हं. मग तेव्हा मी असं झालं, की आता मला पाहिजेच. गाडी मला पाहिजेच. मग मी कॉलेजला होतो. लाईन मारत फिरायचो. पोरींच्या मागे फिरायचो. सगळं म्हणजे जे कांड कोण करू नये, ते सगळे कांड केलेले आहेत. मग तुम्ही हां, सगळं केलेलं आहे. मी माझ्या बायकोला पण सांगितलं, की मी एवढ्या पोरींना प्रपोज केलंय. हां. हे ढीग केले प्रपोज. किती पोरींनी हां बोललं त्यावर? नाही, अल्मोस्ट होते हो सगळे. गाडी असल्यामुळे तुम्ही शायनिंग मारायची. गाडी असं नव्हतं. म्हणजे एक युनिकच होतो ना मी. हां. 10वी पर्यंत काय होतं शाळा मराठी मुलांची, हं, मुलांची शाळा. त्याच्यात मुलीच नाहीत. हं. तर मुलींबरोबर कसं वागतात, कसं राहतात हे माहीतच नाही. एखादा मला किस्सा ऐकायला आवडेल, किस्से एखादा आहेत पण वियर्ड लोकं किस्सा. मला पायतान मारतील. त्या किस्स्यांना आपण अव्हॉइड करूया. ओके. काय झालं आता पोरगं माझं परत कॉलेजला गेले. त्या पोरग्याला माझ्या चिडवतील तुझा बाबा असा होता. तो कसा आहे? ते खूप शांत आहे. ओके. ते आईवर गेले. हां. तुम्हाला काय वाटतं तुमचा मुलगा तुमच्यासारखा हा पाहिजे होता, की जो आहे तो ठीक आहे आता? नाही आहे तो खूप सुंदर आहे. हां. खूप सुंदर आहे म्हणजे काय त्याच्याकडे एक मॅच्युरिटी आल्या. तो ओके. शांत झालाय. पूर्वी खूप शांत होता. आता तो बोलतो, त्याचं मत मांडतो, त्याचं मत समजवण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला हेच शिकवलंय, की येस ओर नो नाही. बघू काय होतंय, त्याच्यावर विचार कर. मग त्याच्यावर संध्याकाळी परत एकदा रिव्हिजनला बस, की हा हे या कस्टमर मी सगळं व्यावहारिक ज्ञान शिकवतो. शाळेतले मी त्याला काही शिकवत नाही. मी त्याला स्वावलंबी किंवा स्वतःचे निर्णय स्वतः घेणे एवढं मी त्याला ट्रेन करतोय. त्यानं स्वतःचं ॲडमिशन 11वीला म्हणजे तो स्वतः जाऊन ॲडमिशन करून आलाय. मी कॉलेजही बघायला गेलो नाही, फीही विचारायला गेलो नाही. त्याला त्याची साईड पण विचारली नाही, काही विचारलं. मी त्याला एवढंच ओके. विचारलं, की "किती ते किती कॉलेज आहे?" मग म्हटलं 9 ते 5. 5:30ला दुकानात यायचं. हं. तू 9 ते 5 सकाळी काही कर. 5:30ला दुकानात मला पाहिजेस. ओके. संध्याकाळी दुकान बंद करत असताना हिशोब करून, त्याची टॅली करून, ती कॅश हातात घेऊन घरी तू घेऊन यायला पाहिजेस. ओके. तर आपण एवढं कुठेतरी शिकलो. मराठी लोकांची मेंटॅलिटी बघतो, की बाबा शिक, शाळा आणि तुला नंतर जॉब करायचा आहे. सो तुम्हाला काय वाटतं, की ॲज अ पॅरेंट्स म्हणून लोकांनी काय बोललं पाहिजे आपल्या मुलांना? कारण आपण बघतो, की मराठी माणसांकडनं बिझनेस होणं तितकं शक्य नाहीये. पण मराठी लोकांनी बिझनेसमध्ये
का नाही आलं पाहिजे? यायला पाहिजे, बिझनेसेस केले पाहिजे. सो अशी जर तुमच्यासारखं तुम्ही लोकं असतील, ज्यांनी सांगितलं, की "येऊन माझा बिझनेस तू सांभाळ 5 नंतर." सो ह्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक क्रिएट होईल, की मला पण बिझनेस करायचा आहे आणि अशा गोष्टी झाल्याच पाहिजेत. 2 पार्ट आहे त्याच्यामध्ये. हां. पहिला पार्ट असा आहे, की तुमचं शिक्षण किती झालंय? किती झालंय तुमचं माझं शिक्षण? ग्रॅज्युएशन झालंय. त्या ग्रॅज्युएशनमधला कुठला पार्ट तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरात आला? कुठलंच नाही. थोडंफार इंग्लिश यूज होतं. दॅट्स इट. इंग्लिशच यूज होतं हो. दॅट्स इट. हां. आमच्या वडिलांनी मला काय सांगितलं, की चायनावरनं फर्निचर येतंय, उठ इंग्रजी-बिंग्रजी शिक मर्दा, जाशील चायना-बिना फिरून येशील. म्हणजे धंद्यासाठी होतं, पण ते मला सांगताना मांडण्याची पद्धत जी होती, तुला फिरायला मिळेल. हं. इंग्लिश शेवटपर्यंत काय आम्हाला झ्याट आलं नाही. पण आम्ही हे विचार केला, की मुलाला यायला पाहिजे. हां. तो मुलगा आज माझा इंग्रजी बोलतोय, इंग्रजी वाचतोय, इंग्रजी लिहितोय. त्याला म्हणजे तुम्ही इंग्रजीमध्ये त्याच्याशी कोणी बोलायला लागला, तर तो 1 सेकंद पण थांबणार नाही. हां, म्हणजे जरी तो 10वी तो फेल झाला झाला. हां, तरी तिथपर्यंत इंग्लिश झालाय. येतंय बास. बस झालं. हां, तो आता माझी भूक भागल्या. हां, म्हणजे मी माझ्या काल भाच्याच्या ॲडमिशनसाठी अख्खा दिवस एका कॉलेजमध्ये होतो. हां, त्याच्यानंतर मी दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊन परत त्यांच्या डिटेल्स घेतल्यात. हां. आता ती फी सांगायची म्हटला, काय सांगायची म्हटला, तर डोक्याला आपण हात लावेन. या सगळ्याचा अभ्यास मी केला. का? कारण त्याच्याकडं व्हिजन शिक्षणाचंच आहे. त्याला हं, शिक्षण घ्यावंच लागेल. त्याला एखादं फॉरेनमध्ये जॉब करावाच लागेल किंवा हं, काहीतरी त्याला मोठ्या लेव्हलला जाण्यासाठी शिकावंच लागेल. हं, पण माझ्याकडे तो नाही आहे ना. माझ्याकडे काय आहे, एक सेट बिझनेस आहे. त्याला तो व्यवस्थित कॅरी करायचा आहे, घ्यायचा आहे, स्वीकारायचा आहे आणि पुढे जायचं आहे. सो त्याच्या दृष्टिकोनातनं मी हे बघतोय, की बाबा तुला काय करायचं आहे? शिकायचं आहे, शिक. तुला काय करायचं आहे? नाही मला आज दुकानला यायचं नाही, येऊ नको. मग काय करणार आहेस? मी आज दुपारनंतर दुकानला येतो. ये. आता मी कसं आहे, तू बोल मी करतो. का? कारण त्याला हळू तिची ओढ लावायची आहे. जेव्हा तो नापास झाला ना, तेव्हा त्याच्याकडे पर्याय एकच होता दुकान. घरात बसून दिवसभर करणार काय? बरोबर. करणार काय दिवसभर? काहीच करू शकत नाही तो. त्यानं 15 दिवसांचा ब्रेक घेतला. 16व्या दिवशी तो स्वतः माझ्याबरोबर दुकानला आला. दुकानात आला, बसला, कंटाळा आला, मग जातो, मग बसतो, मग जातो, मग बसतो. असं करत आत्ता तो मला परवा दिवशी येऊन सांगितला, की "बाबा सगळ्यांना स्टाफला सांगायला पाहिजे, कस्टमर बरोबर हाताची घडी घालून उभारतात. आपण बोलत राहायला पाहिजे त्यांच्या संग." हे परवाचं त्याचं 1 महिन्यापाठीमागचं त्याचं वाक्य आहे. हं. आणि त्याच्या रिलेटेड परत एक मी व्हिडिओ बनवला. ॲक्चुअली जे तुम्ही पेरता तेच उगवतं. तुम्ही अगदी तेच बरोबर. पेरलंय आणि तेच गोष्टी ह्या गोष्टी कळायला पाहिजे. ह्या इतक्या लहानपणी कळतात व्हिच इस गुड. आत्ता त्याचं वय 17 आहे हां, आणि तो मला एक-एक जर सुचवतोय, तर माझ्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे. ओके. सो तुम्ही बाकीच्या पॅरेंट्सला काय सांगाल, की त्यांनी लहान मुलांना किंवा 15-16 त्याच्याकडं काय आहे हे बघितलं पाहिजे हां, हो. त्याच्याकडं काय समजा आता शिक्षणात त्याला मार्क कमी आहेत. सगळेच टॉपर कसे होतील? हां. नाही होणार ना. सगळेच कसे टॉपवर होतील? आम्ही त्याला काय करतो आता एखादं इथं काहीतरी तुटलंय ते त्याला देतो. बस काय होतंय काय बघ त्याचं. हं, बाद तर बाद तसंही टाकूनच द्यायचा आहे ना. हां. तो काही ना काहीतरी तो धडपडतो. त्याच्यातनं त्याची विचार करण्याची क्षमता वाढते, की मी कुठल्या अँगलनं ह्याच्याकडे बघू, मी कुठल्या अँगलनं त्याच्याकडे बघू. याच्यातनं मी काय करू शकतो, काय आणू शकतो, काय देऊ शकतो. आता तो मला सांगतोय, की बाबा हा एक प्रॉडक्ट आपण दुकानात ठेवलं तर काय वाटतं तुम्हाला गिराईक येईल का आपल्याकडं? हे माझ्यासाठी हेच छान आहे. तर माझ्यासाठी पहिलं व्हिजन क्लिअर होतं, की याला दुकानात कसा तरी आणायचा आहे. हं. तो योगायोगानं देवानं मी असं समजेन, की देवानं त्याला फेल केलं. कारण त्याचं पुढं काय होतं ना, आपल्याला जर कुठे एखाद्या ठिकाणी पोहोचायचं आहे, तिथं पोहोचवण्यासाठी आपल्यासोबत खूप वाईट घडतं राइट. आणि आजच्या जनरेशनमध्ये नापास होण्याइतकं वाईट काहीच नाही. कारण सगळे पॅरेंट्स असे असतात, की माझा मुलगा शाळेत टॉपर, सगळा अभ्यास झाला पाहिजे. माझ्या मुलाचं अपार्टमेंटमध्ये, कॉलनीमध्ये मी सांगेन, एवढे पर्सेंटेज मिळाले, तेवढे पर्सेंटेज मिळाले आणि अशा वातावरणामध्ये नापास होणं आजकाल सगळीकडे त्यांनी माहोल क्रिएट केला, की इतके पर्सेंटेज, इतके क्लासेस लावायचे आहेत. लहान मुलांना ॲक्चुअली तितकं हेच दिलं जात नाही. त्यांना खेळणं ह्या गोष्टी माहितीच नाहीत. काहीच नाही सो आपण माहिती. बघतो मी कुठलातरी एक व्हिडिओ बघितला ज्यामध्ये आय-आय-टी मधली पोरं होती. यांना डान्स करायला डान्स नाही करता त्यांना. अहो, माझी बायको तुम्हाला सांगतो त्याच त्याच ह्याच्यातली आहे. त्याच पॅरेंट्समधली आहे. हां, अभ्यास, 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 अभ्यास. मग तेवढं त्यांना प्रेशर करूच नका ना. हां, तुमची परिस्थिती जर मिडल क्लास आहे, थोडंसं खाली आहे, तर तुम्ही त्याला ते दाखवा थोडं, की
त्याला जाणीव करून द्या कोणत्यातरी गोष्टीची, की आपल्याला शिक्षणातनं इथं जायचं आहे, इथं पोहोचायचं हं, आहे आपल्याला. सो हं. त्यातनं तुला हे मिळेल, ते मिळेल. हळू हे त्याला सांगितलं पाहिजे. ओके. जर त्याच्याकडे ती शक्तीच नसेल, ती युक्तीच नसेल, त्याच्या डोक्यात जर ते घुसतच नसेल, तर त्याला त्याच्यातच मारून, मुटकून मग पोरं शेवट काय आलं, नापास झालं, की आत्महत्या करा, सुसाईड अटेम्प्ट करा. कुठेतरी ते ह्याचं डिप्रेशन. डिप्रेशनच आहे हो, दुसरं काय आणि त्यांच्याकडे ते मुळात त्यांच्याकडं पेशन्स नाही आहेत. आम्ही दुसरी 5वीत नापास झालो. मी लाज मोड्यासारखा घरात आलो लाज मोड्यासारखा. घरात बाबांना मला पायतानानं तुडवून मारलं. नापास झालो म्हणून. कारण आमचे आजोबा शिक्षक त्याच शाळेत. आजोबांच्या नावावर आम्ही गावात आमचं गुडविल तयार केलतं. की आमच्या आजोबांचं नाव एवढं चांगलं होतं, की त्यांच्या नावावरती गावात आम्हाला ओळखायचे. आजही ओळखतात. आजही ते वयस्कर लोक येतात, "तुमचे आजोबा आमचे सर होते. आम्हाला हाणायचे, तुडवायचे आम्हाला." म्हणजे आजही सांगतात ती रिस्पेक्ट. लोकं. तो येस. रिस्पेक्ट होता हं. आणि त्यांचा नातू नापास झाला. माझ्या काकी शिक्षिका होत्या. माझे काका वकील होऊन बिझनेसमध्ये आले. माझे दुसरे काका बँकेत मॅनेजर होते. तिसरे काका पॉलिटिकल ह्याच्यामध्ये होते. हं. चौथे अनेक काका आहेत ते शेतामध्ये होते आणि आमचे सगळ्यात वडील लहान. सो एक बॅकग्राऊंड हे छानच होतं. सगळे शिकलेलेच होते. त्यात आम्ही एकटाच नापास आणि नापास होणाराच मी एकटा होतो. आम्ही भावंड नाही म्हटलं तर टोटल एक बा बा 21-22 जण आहे. ओके. टोटल आम्ही 20-20 वर आहे आम्ही. त्यात एकटाच मी आहे, जो नापास आहे. आमच्यात एक बहीण डॉक्टर आहे, आमच्यात एक बहीण शिक्षिका आहे, आमच्यात एक वकील आहे. सगळे उच्च शिक्षित आहेत. फक्त मीच एकटा महान नालायक आहे आमच्यात, ज्याचा शाळेशी काही संबंध नाही. ओके. पण बाहेर आज त्या सगळ्यांपेक्षा एक पाऊल मी पुढं आहे. ह्याचा अर्थ असा नाही की शिक्षण महत्त्वाचं नाही आहे. मला काय म्हणायचं की ज्याच्याकडे जे आहे त्याला तो फ्रीडम दिला. हं. मी माझा फ्रीडम मी माझ्या घरी वडिलांशी भांडून घेतला. माझ्या बाबतीत तर मी बऱ्याच पॉडकास्टमध्ये सांगितलं, की मला वडिलांचे मित्र त्यांना सांगायचे, की तुमचं पोरगं तुमची अब्रूच काढायला लागलंय. त्या व्हिडिओत मार खाते. अजित पवारचं पोरगं म्हणजे इचलकरंजी सारख्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातलं 60,000 स्क्वेअर फुटातलं फर्निचरचा शोरूमचा मालक, त्याचं पोरगं व्हिडिओ करायसाठी लोकांचा मार खाते. कोणाचा मार खाल्ला होता तुम्ही? मी आईचं खायचो. मग अच्छा. कधी-कधी मित्रांचं असलं, कधी-कधी कामगार माझ्या व्हिडिओ द्यायचे, त्यांचा मार खायचो. सो ते मी सांगितलं ना, माझा तो हूक पॉइंट होता तो मार खाणं. म्हणजे हां. तो आवाज. गॉट इट, गॉट इट. हां. सो असं होतं ते. तर ते एक हे झालं होतं. त्याच्यावर आणि आज ते मित्र म्हणजे मला फोन करतात, की "तुला पुढच्या आठवड्यात आहे का वेळ? आमच्या घरी कार्यक्रम आहे. आमच्या घरी एक लग्न आहे. सगळे पाहुणे विचारायला लागलेत, तू येणार काय म्हणून?" सो वेळ बदलते, काळ बदलते, पण त्याला तुम्ही स्वतःसाठी निर्णय घेतला पाहिजे बघा. हं. निर्णय क्षमता तुमच्याकडे आली पाहिजे. जे लोकं तुम्हाला नावं ठेवत होती, तुमचं कुठेतरी सक्सेस झाल्यावर ती लोकं चेंज होतात? जागेवर यू घेतात. चेंज व्हायला त्यांनी म्हणजे मोमेंट सुद्धा घेत नाहीत. लगेच टर्न. एखादा एक्सपिरियन्स? भरपूर आहेत. म्हणजे सांगायचं म्हटलं तर आजही ते लोक माझ्या जवळ आहेत. हां. पण उगाच ते काय होणार, की हं. ठीक आहे. सगळे जवळचे आहेत. हां, जवळचे म्हणजे हाक मारल्यावर तीच आहेत सगळी. हां. तेच आहे म्हणजे त्यांनी तुम्हाला हे केलं. मे बी कसं असतं, की जसं तुम्ही बोललात, की मला फ्रीडम भेटलं घरच्यांकडनं. सो तुम्ही ज्याच्यात एक्सपर्टीज होती किंवा जे तुम्हाला करायचं होतं तुम्ही केलं आणि मे बी तुम्ही कुठे आता केलं आणि सक्सेसफुल आहात. काय झालं, मला मिळालं म्हणजे ते काय मी भांडून घेतलं असं पूर्ण मिळालं नव्हतं मला. भांडायचं पण मला मिळत नव्हतं आणि योगायोगानं असं झालं, की कोरोना आला. कोरोना आल्यावर प्रत्येकाला समोर मृत्यूच दिसायचा, की आता मरणच आहे ना. कारण त्याच्यावर औषध आलं नव्हतं, काय आलं नव्हतं. तेव्हा मी म्हटलं घरात, की आता काय मरायचंच आहे, जरा माझ्या पद्धतीने जगतो महिनाभर तर व्हिडिओ करतो आणि टाकतो. तर ते ठीक आहे, खरंच आता काय म्हणजे सगळं असंच होतं हो. हं. काय करायचं ते कर. ओके. कोणाला कुठल्या प्रॉपर्टीची ह्याची त्याची काय हाव राहिली नव्हती. हं. सगळी किंवा इज्जतीची काय राहिलं नाही. करा आता काय चाललंय ते चाललंय. तुमचं जे कंटेंट क्रिएशन होतं, त्यांनी तुम्ही जसं बोललात, की मी बिझनेसमध्ये 300% ग्रोथ आणली आहे. सो कंटेंट क्रिएशननी बिझनेसमध्ये हेल्प होते का? बिझनेसमध्येच हेल्प होते. हं. कसं सपोज एखादा बिझनेसमॅन आहे, त्यांनी त्याला जर ग्रो व्हायचं, त्यांनी कंटेंट क्रिएशनमध्ये आलं पाहिजे का? कंटेंट क्रिएट केला पाहिजे का? समजा मी आता 0 फॉलोअर्सवाला एक बिझनेसमॅन आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायला पाहिजे ना, की मला ओळखायला पाहिजे, की माझा बिझनेस कोणता आहे? मी ते लोकांसमोर कसं प्रेझेंट करू? कारण आत्ता तुम्हाला काही म्हणजे काय म्हणतात त्याला, नॉलेज नाही असं काहीच राहिलं नाहीये.
बरेच पॉडकास्ट झालेत, बरेच लोकांनी, बऱ्याच व्यावसायिकांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. त्याच्यामुळं सोशल मीडियावरनं तुम्ही जाहिरात कशी करायची हे आज जगाला माहीत झालंय. तुम्ही फक्त आता हा माझा डीपीचा गॉगल आहे. तर मला आता मी इथं का ठेवला? तुम्ही मोबाईल ठेवा म्हटला, मी मोबाईल ठेवलं, पण मी गॉगल नाही ठेवला. कारण मला माहीत आहे त्याच्यावर फोकस यायला पाहिजे. तो ब्रँड आहे. माझा स्वतःचा मी माझ्या लहानपणापासून मी त्यात होतो, की मला माझं काहीतरी एक अस्तित्व निर्माण करायचं आहे. सो मी त्यात खूप अपयशी ठरलो. खूप अपयशी म्हणजे माझ्या ठिकाणी जर दुसरा कोण असता, तर तो आत्महत्या केला असता. म्हणजे एवढं बॅकफूटला मी गेलो. एवढं माझ्यावरती कर्ज पण होतं. हे सगळं आमच्या वडिलांनी परत या चला बघू, या चला बघू करत आम्हाला पुढे ढकलत नेलं. पण मस्ती आमच्यात होती, स्वतःच काहीतरी करायची. मग ते हे केलं मी. आईसाहेबचा एक ब्रँड तयार केला, हा एक ब्रँड तयार केला. आज हे नाही म्हटलं तर मी गेल्या 1.25 वर्षामध्ये अल्मोस्ट 15,000 ते 16,000 पीस विकलेत ओके. एकट्याच्या जीवावर. आणि मी सिरियसली सांगतो, की मी माझा प्रॉडक्ट जर मला कोणी सांगितलं, की दादा खराब लागला मला, मी सरळ सांगतो द्या पाठवून. मी त्याला विचारतही नाही कसा तुटला, का तुटला, काय करालता, कसं कोण बसलं का त्याच्यावर, कोणाचा पाय पडला काय? काही विचार. तुटलाय ना, द्या. तुमचे पैसे वाया गेलेत ना, द्या. हे काय आहे, की मला लोकांचा रुपया नाही काढून घ्यायचा. फुकटचा रुपया माझ्याकडे नको. भलेही तो माझ्या चुकीनं तुटलेल किंवा तुमच्या चुकीनं तुटेल. ठीक आहे, ओके, असू दे. आणि अशा काही फार कंप्लेंट नसतात. 100-200 मध्ये एखादी कंप्लेंट आहे. तर एखाद्याचे पैसे त्याला मिळाले, तर तोही खुश होतो. तो 10 जणांना सांगतो, "नाही अरे, चांगला माणूस आहे. त्यानं मला दिलं पाठवून." पुस्तक काढले. पुस्तकामध्ये आता बऱ्याच जणांचं असं आहे, की त्यांचे ॲड्रेसेस मिस झालेत. त्यांचे पिन कोड रॉंग आलेत. आणि मला वाटतं 300 ते 350 बुक हे रिटर्न आलेत. त्याचे पैसे सुद्धा आम्हीच पे केलेत. आज हळू-हळू लोकं मेसेज करायला, की "दादा मला महिना झालं, 2 महिने झाले, अजून मॅड आलं नाही." मग त्यांनी ॲड्रेसच चुकलेत. करणार काय? किंवा तिथं गेल्यानंतर त्यांनी फोन नाही उचललाय किंवा ते अवेलेबल नाही म्हणून सांगितले, ते रिटर्न आलेत. म्हणजे परत ते म्हणजे होत नाही त्या गोष्टी. मग हं. आम्ही काय करतो ना, ठीक आहे, खरं-खोटं नंतर. तुमचं राहिलंय ना, या, द्या. सांगा, डिटेल्स पाठवा, स्क्रीनशॉट टाका. आम्ही ते चेक करतो. तुमचं भलेही ते मला पुस्तक मिळालं जरी असलं किंवा नसलं हं, जरी, तर आम्ही ते परत पाठवतो. हं, का पाठवतो? चुकून जर समजा तो खरं बोलत असेल, तर त्याचा रुपयाचा मी मिंदा झालो आणि ते मला अंगावर कोणाचं नको आहे. हं. मग घ्या, ओके. द्या. सो तुम्ही तुमचं प्रॉडक्ट लोकांसमोर प्रेझेंट कसं करणार आहे, ते करा. हं. आता ह्याच्यातनं मी संधी साधलो, गॉगल दाखवलो, पुस्तक सांगितलो. हे प्रेझेंटेशनच आहे हो. फक्त काय तुम्हाला उत्तर देता-देता मी माझ्या वस्तू प्रेझेंट करून रिकामा झालो. हं. माझ्यातल्या काय क्वालिटीज आहेत, मी किती छान सुंदर व्यवसाय करतोय, मी कुणाचे पैसे काढून घेणारा नाही आहे, लुबाडणारा नाही आहे, हे दाखवून रिकामा झालो. आता बघणारे लोकं माझ्यावरती 100% विश्वास ठेवणार आणि ठेवायलाच पाहिजे कारण मी आहेच तसा. हं. मला कुणाचंही त्या गोष्टी मी कट करा इथला पार्ट आधीचा. कुठला? मस्ती म्हणजे तुम्ही बोलला ते नाही, नाही. कट काय नाही. जे आहे ते आहे. मग मी माझ्या स्वतःच्या जीवावर केलंय. नाही, नाही. हे बेसच मी हा धरला आहे. हं, तुमच्या लक्षात येतं का? म्हणजे माझ्याकडे बरेच असे लोक आहेत, की ज्यांनी "अहो दादा ते मी बसलो गाडीवर आणि गाडीत आणि तो सीटवर होता तुटला." "ठीक आहे रे, दे पाठवून." "कुठे 100 बदलून मागतोयस? एखादाच बरोबर. कुठलातरी कोणीतरी घेतलाय." हं. दिलाय आम्ही त्याला बदलून. आता तुमच्या ह्याच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत आणि तुम्ही जसं बोललात, की बिझनेसमध्ये तुम्ही मॅसिव्ह ग्रोथ आणली आहे. तर जे लोकं आता 20-21 वर्षाची मुलं आहेत, ते बिझनेसमध्ये एंटर करतात आहे, फ्रँचाइज घेतात आहे. सगळ्यात पहिला फ्रँचाइज मॉडेल बंद झालं पाहिजे बघा. ओके. पण अशा कुठल्या टिप्स तुम्ही द्याल, की बिझनेसमध्ये आलं पाहिजे यंगस्टरनी आणि बिझनेस ग्रो कसं झालं पाहिजे, ह्या टिप्स बिझनेसमध्ये तुमच्याकडनं? सगळी येऊन चालणार नाही हो. सगळीच बिझनेसमध्ये आली तर नोकऱ्या कोण करणार? अ, नोकऱ्या तो बिझनेस तुम्ही आता प्रत्येक व्यवसाय प्रत्येक माणूस आला. प्रत्येकाला स्वप्न काय, की मला मोठं व्हायचं. पण ती स्किल पहिला तुमच्याकडे पाहिजे. तुमचा स्वतःचा बिझनेस तुम्ही ग्रो कसं करणार आहे, याची तुमच्याकडे संकल्पना पाहिजे, याचे विचार तुमच्याकडे पाहिजेत. मी आणि माझा मित्र आलो ना, तर येता-येता आम्ही एक 2 व्यवसायाचं गणित घालून आलो. हे 2 व्यवसाय आपण ते कसं ते डेव्हलप कसं करू शकतो? कारण आम्ही रक्तात व्यवसाय आहे आमच्या. आम्ही काय लगेच चालू नाही केलो. पण आम्ही लगेच काय त्याच्यावरती विचार केला, की असं आहे. मग ते केवढ्याला येते? मग ते कसं आहे? मग त्याला काय करायला पाहिजे? मग ते ग्रिल करू का? मग आपण असं करूया का?
बऱ्याच गोष्टी आहेत, की ते तुमच्याकडे आहे का? मग तुम्ही ह्याच्यात या. हं, नाहीतर तुम्ही स्वतःला पहिला मेंटली फिट करा, हं. मग या. आता काय झालंय, फ्रँचायझीच्या नावाखाली काय होतंय, आता आम्ही एका ठिकाणी जिथं जातोय रोज सकाळी, त्यानं ₹2,00,000 भरून तिथं घेतले, पण राबतो तोच आहे. फक्त नाव लावलंय वरती. गरजच नाही आहे ना. ओके. मग फ्रँचायझी घेतलीच नाही पाहिजे. कशाला? तुम्हीच राबणार आहे ना. फ्रँचाइजमध्ये तुम्हाला एक ब्रँड व्हॅल्यू भेटते, तुम्हाला सपोर्ट पण ती भेटतो. ब्रँड व्हॅल्यू त्या ब्रँड व्हॅल्यूसारखी तर त्याची व्हॅल्यू पाहिजे. ओके. म्हणजे आता असे मार्केटमध्ये कित्येक आहेत नावं, की ज्यांची नावं आम्हाला पण माहीत नाहीयेत. म्हणजे आम्ही दिवसभर सोशल मीडियावर असतो. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आमच्याकडे रील पोहोचायलाच पाहिजे. आज नाही आठवड्यानं, आठवड्यानं नाही महिन्यानं. पण तेवढी त्याची ब्रँड व्हॅल्यू आहे का? आता एखादा खूप मोठा ब्रँड आहे. साहेब माझी फ्रँचायझी मागायला सोसायटी फर्निचरची आत्तापर्यंत 50 ते 100 लोकं येऊन गेली असतील. मला इथं पाहिजे, तिथं पाहिजे. मी तुमची दर महिन्याला रॉयल्टी द्यायला तयार आहे. पण मला द्यायचंच नाही आहे. कारण मी माझ्या आजोबांच्या, माझ्या वडिलांच्या गुडविलवर, नावावरती आम्ही धंदा मोठा केला आहे. माझ्या नावावर धंदा नाही मोठा केला. मी आत्ता ह्या 4 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये जसं मी व्हायरल होऊन पूर्ण हे मार्केटमध्ये पसरलो ना, तेव्हा लोक माझ्या नावाने यायला लागलेत. ह्याच्या अगोदर माझ्या सोसायटी फर्निचरला 50 वर्षे कंप्लीट झालेली आहेत. एवढं जुनं दुकान आहे. इलेक्ट्रिकलचं, मिल स्टोअरचं ह्या दुकानात फर्निचरचं टेबल आणि खुर्ची टाकून आम्ही धंदा केलेली माणसं आहे. तो धंदा इथपर्यंत आलाय. तो मला उद्या तुम्हाला दिलो आणि तुम्ही काय पण आणायला लागला आणि ठेवायला लागला आणि विकायला लागला आणि उद्या रिपेरी करायच्या वेळेला तुम्ही हात वर करायला लागला, तर बदनाम नाव तुमचं नाही होणार आहे, बदनाम नाव माझं होणार आहे. हं. मग मी माझं नाव घालवू का? बरं कशासाठी? पैशांसाठी. पैसे कशाला पाहिजे? पैशाची गरज नाहीये. नाही, नाही पैसे ते पैसे कशाला पाहिजेत, ओके. की हं, उगाचच मी साताऱ्यात फ्रँचायझी दिलो, रत्नागिरीत फ्रँचायझी दिलो आणि तिथं तो कस्टमरवर कसंही फिरायला. हं, लोकं व्हिडिओज करणार आहेत ना. हं. सोसायटी फर्निचरच्या अमुक ब्रँचमध्ये आलो आणि इथं जरासुद्धा आम्हाला किंमत दिली नाही. ह्यांच्या दारात जाऊ नका, ह्यांना आता मस्ती आल्या. कारण लोकांना कंटेंट पाहिजेल आहे. मग मी दुसऱ्याची रिस्क माझ्या धंद्यावर, जे माझ्या वडिलांनी रक्ताचं पाणी करून हा ब्रँड मोठा केला. मी त्याला का रस्त्यावरती नाचवू? सो एंड ऑफ द डे तुम्हाला तुमचं नाव महत्वाचं आहे. नाव कुठेतरी महत्वाचं. तुमची हॅपीनेस इम्पोर्टंट आहे 100% पैशापेक्षा. तर पैशांपेक्षा आनंद महत्त्वाचा, आपल्या नावाचा रुबाब महत्त्वाचा. तुमच्यासाठी आनंद काय आहे? कशातनं तुम्हाला खुशी भेटते? समाधान कशातनं भेटते? कशात नाही भेटतो तो. फिरायला जाण्यात भेटतो, मटण खायला भेटतो, पार्टी करायला भेटतो, सकाळी उठून क्रिकेट खेळायला भेटतो. हं, कशातही भेटतो तो. हं, असंच बसल्या-बसल्या चला जेवायला जायचं आहे. मी असंच जेवायला निपाणीला जातो, कराडला येतो. हं, असंच जेवायला मी साताऱ्यात पण येतो. हं, असंच जेवायला आम्ही सोलापूरला पण एकदा गेलोय. हं, असंच काय काम नाही आता संध्याकाळी आलो तर येऊ परत नाही तर सकाळी येऊन आम्ही मालवणला पण जातोय. हं. मित्रांसोबत हो. काय करता तुम्ही तिकडे? काही नाही जाणे निवांत. खाणे हे सगळ्यात मोठा शौक आहे आमचा. मटण, मासे. जाणे आणि खाणे बस. जाणे आणि खाणे म्हणजे मालवण मी गेले आता 13-14 वर्ष फिरतोय. हां. मी कधीही फिरायला गेलो नाही मालवणमध्ये जाऊन. खायला. रात्री पोहोचतोय आम्ही 1:30-2ला. सकाळी 6-6:30ला उठायचं, 2 मिनिटात फ्रेश व्हायचं, डायरेक्ट बीचवर जायचं. आम्ही एक चौघं 5 जण 6 जण असतोय. 8-10 किलो मासे घ्यायचे सगळे वेगवेगळे आणि त्या घरात काकी एक आहेत तिथल्या, त्यांच्या घरी राहतो. ते निवांत आम्हाला दिवसभर देतात. आम्ही दिवसभर खात बसलेलो असतो. हे नाकावर जो डाग दिसतोय बघा, हे 3 वर्षापूर्वी मला वाटतंय उष्णतेनं मासे खाऊन उष्णतेनं फोडी उठलेले. इकडे का इकडे आहे बघा ते डाग आहे काळा. हं. तो डाग तो मासे खाऊन उठलेला फोडीचा आहे आणि तो अजून आहे. दिवसभर आम्ही मासे खातो. हेच तुमचं हॅपीनेस आहे, मित्रांसोबत जाणं, बीचवर बसून अहो, खाणं. हां. आनंद म्हणजे काय माहिती आहे काय? तुम्हाला खरंच तुम्हाला त्याची फील येते, की वाह! मस्त. हं. तोच आनंद आहे हो. हां. जे लोकं एन्जॉय नाही करत, म्हणजे बघा मी तुम्हाला सांगतो, माझ्या मित्रांसोबत मी फिरायला जातो. प्रत्येक जण मोबाईलमध्ये बिझी आहे. म्हणजे तुम्ही बघाल ती ड्रायव्हर गाडी चालवतोय, बाकीचे मित्र मोबाईलमध्ये बघतात. पोहोचल्यावरती पण त्यांचं काय असतं, की शूट करणं, बीचवरती शूट आलं करणं. स्टेटस टाकणं, स्नॅप टाकणं. पण याच्यामध्ये यांची कुठेतरी हॅपीनेस यांचा विसरून जातात, की एन्जॉय करायला आलेत, फिरायला आलेत. हे असं विसरून जातात हे लोकं. तेच सांगतो ना, की तुमचा आनंद कशात आहे हे तुम्ही सांगू नाही शकत ना. आता हं. आमच्या वडिलांचा आनंद कशात आहे माहिती आहे? व्यापार करण्यात. हां. सकाळी उठलं की दुकान, संध्याकाळ दुकान. मी सांगतो त्यांना, "जावा, उठा, मित्र घ्या, जावा एक 4 दिवस फिरायला." नाही आवडत. ही जी जुनं जनरेशन आहे ना, यांना मी कमाई कशी करेन? माझं नाव किती अजून चांगलं होईल? हे लोकं ह्यात व्यस्त आहेत. हां. आणि आमचं जे जनरेशन म्हणजे आम्ही आता 40 90s जनरेशन जे आम्ही म्हणतो. कुठलं जनरेशन ते माहीत नाही. ते मिलेनियल. मिलेनियल काय, काय आहे ते. हां, ते जनरेशन जे आहे ना, ते कसे आहे माहिती आहे काय? ते इकडं पण हात ठेवला आणि त्यांनी इकडं पण हात ठेवलाय. हे
लय हुशार जनरेशन आहे. म्हणजे मी माझ्यावरनं असं नाही म्हणत. ही सगळीच लोकं हुशार आहेत. जे जाग्यावरती निर्णय घेतात. जाग्यावरती त्यांचे काय म्हणतात ते विथिन सेकंडमध्ये ते 2-3 ऑप्शन निवडतात. लगेच ठरवतात काय करूया, काय नको, काय करूया, काय नको. त्यांच्याकडे खूप चांगली मेंटॅलिटी आहे. पण नवीन जनरेशनकडे ते नाही आहे. नवीन जनरेशन काय म्हणते, "हां, ह्यांचं नाव आहे, त्यांचं घेऊया. घरातलं एक 5,00,000 बजेट आहे. ते 5,00,000 त्याच्यात इन्व्हेस्ट करूया, धंदा करूया. वर्षभर चालतंय, रिकामं होत्यात, बंद होतंय धंदा, मग कुठेतरी नोकरीला लागतात. मग त्याच्यापेक्षा नोकरीलाच पहिला लागा ना. 5,00,000 आहे ते घरात ठेवा. स्वतःच्या नावावरती, स्वतःच्या पैशांवरती पहिला स्वतःच्या कमाईवरती एक 5,00,000 उभं करा भांडवल. 1-2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील. थोडा अनुभव येईल तुमच्याकडं. आजही माझं पोरगं म्हणजे सव्वा ते दीड वर्षाला मी दुकानात माझं पोरगं काम करते. त्याला 3,500 महिन्याला पगार आहे. त्याच्या आनंदासाठी. त्याला काही घ्यायचं तू घे, आमच्याकडे मागायचं नाही. त्यानं आतापर्यंत 8-9 बुटं घेतल्यात. काल आमच्या वडिलांनी त्याला शिव्या दिल्यात. "एवढी बुटं का घेतलायस?" तर ते त्यातनं तो त्याला त्याच्यात आनंद आहे तो ते करतोय. आम्ही काय त्याला जास्त मी काय त्याला जास्त थांबवत नाही. पण आजही त्यानं माझ्या खुर्चीवर बसलेलं नाही आहे, मालकाच्या. कधीही बघा, म्हणजे मला कधीतरी व्हिडिओसाठी लागला तरच एखाद्या वेळी त्याला बसवतोय. ते मी त्याला 10 वेळा सांगायला लागते 2 मिनिटासाठी बस म्हणून. तो बसत नाही. तो काय म्हणतो, "मी पहिला इथनं शिकतो, मग तिथं येतो." आणि मी माझ्या वयाच्या 14व्या-15व्या वर्षापासून दुकानात आहे. तुम्ही त्याला बिझनेस स्किल देताय का कंटेंटचे स्किल देताय? की दोन्ही? नाही, त्याला आम्ही देत काहीच नाही आहे. हं. त्यानं स्वतःनं निवडायचं आहे, स्वतःनं क्रिएट करायचं आहे, स्वतःनं तयार करायचं आहे, की इथं मी काय करायला पाहिजे. ओके. मी काय करतो ना, मी टेबलवर असतो ना, मग गिऱ्हाईक येते. मी हार्श गिऱ्हाईक आले. हे विथिन सेकंडमध्ये मी त्याला सांगतो. तो मला काय त्याला आज तरी विचार नाही. पहिला त्याच्याकडे जा. तो बघेल, मग तुला विचारेल, मग तू त्याला विचार, मग तू बोलणं ठेव. दोघांच्यात संभाषण झालं पाहिजे. तो हाक मारणार, "अहो कोण आहे काय दाखवायला?" इथं आपली इज्जत गेली. कस्टमर इथं नाराज 90% होतंय. म्हणजे त्याला मी ह्या गोष्टी शिकवतो. मग तो आता आता त्याचं होतं. "हो, गिऱ्हाईक मॅडम गिऱ्हाईक आलं." म्हणजे तुम्ही उच्च शिक्षित कस्टमर म्हणताय, आम्ही गिऱ्हाईक म्हणतोय. शब्द अर्थ तोच आहे, पण अजूनही आमच्याकडं तोच शब्द वापरला जातोय. हं. गिऱ्हाईक आलंय. ते गिर्हाईक असं नाव आहे. आमच्याकडे गिर्याक म्हणतात, गिर्याक. गिरॅक. ते ते शब्दांचा खेळ आहे. मग याचा अर्थ आम्ही अशिक्षित नाही आहे. याचा अर्थ आहे, की आम्हाला तो स्पार्क आहे आमच्यात. मी मोबाईलमध्ये जरी बसलेलो असलो, तरी माझं पोरगं मला सांगतंय, की "तुमचं लक्ष कसं काय सगळीकडे असतंय?" पहिल्यापासूनची सवय आहे. आम्ही बसतानाच मी असं बसतोय, की माझी नजर दरवाजाकडे जाईल. पडदा जरी हलला तरी माझी मान अशी होते, गिऱ्हाईक आलं का काय? म्हणजे असं गिऱ्हाईक आलं काय? सो ह्या गोष्टी आम्ही त्याला देतो, ह्या गोष्टी आम्ही त्याला शिकवतो. ओके. मी माझ्या भाच्याला पण म्हणतो, की "तू येत जा दुकानात." "नाही, मला इंटरेस्टच नाही." आमच्या भाचीला सांगतो. दिवाळीत माझी मुलगी दुकानात येऊन बसते. एका Cadburyसाठी दिवसभर गिऱ्हाईक करते. तिचं आत्ता वय 10-11 आहे. ह्याचा अर्थ आम्ही तिला राबवत नाही आहे. आम्ही त्यांना ते एक वळण देतोय, की या, बघा, मार्केटमध्ये राहावा. मग ते "बाबा, बाबा, ते सोफा त्यांनी बघितलं, त्यांना पसंत आहे. ते कोणतरी द्या, की त्यांना दाखवायचा आहे." ती एक ओढ आहे ना, म्हणजे गिऱ्हाईक होत आले ते आता द्यायला पाहिजे आपण कोणतरी तिथं माणूस. म्हणजे ते कस्टमर होणार आहे. हे वाला आम्ही त्यांना हं, सगळ्यांना शिकवतोय आमच्या हं. घरात. मी ओके. माझ्या भाचीला पण म्हणतो, की "ये बस, कर गिऱ्हाईक. संध्याकाळी 100 घेऊन जा, 50 घेऊन जा. हं, नाश्ता करा, हे खावा, ते खावा." हं, हे खाणं हे त्यांच्यासाठी लालच आहे. हं, पण आपण आपलं काम करून घ्यायचं आहे. मग आता भाचा मला काय म्हणतोय, "मला इंटरेस्ट नाही." मी त्याला कधीच बोलवत नाही. त्याला इंटरेस्टच नाही, तर त्याला तिथं त्याची ओढ तिथं घ्या का? हं. त्याला काय करायचं ते करू द्या. आमच्या भाचीला इंटरेस्ट आहे, माझ्या मुलगीला इंटरेस्ट आहे. माझी मुलगी सेटल "मी येऊ बाबा दुकानाला येऊ आज दुकान संध्याकाळी काडबरी द्या." लागली ना, म्हणजे एक प्रकारे रिश्वतच आहे ही, पण माझी चांगल्या कामासाठी रिश्वत आहे. हं, बाकीच्या कामासाठी नाही रिश्वत हं. आमच्याकडे. ओके. सो तुम्ही इतकं कंटेंट क्रिएशन केलं, इतकं चांगलं सक्सेस भेटलं, त्यानंतर तुम्ही बिग बॉसमध्ये सुद्धा गेलात. तर मला सांगा, की कंटेंट क्रिएशनमुळं कितपत सक्सेस भेटू शकतं? म्हणजे तुम्ही इंडस्ट्रीमध्ये मोठ्या-मोठ्या ॲक्टर्ससोबत तुमचं उठणं-बसणं आहे. चांगले कॉन्टॅक्ट्स तुम्ही बनवलेत. चांगलं तुम्हाला सक्सेसफुल माणूस म्हणून मी तुमच्याकडे बघतो. सो मला सांगा कंटेंट क्रिएशन आजकाल किती महत्त्वाचं आहे आणि कुणी त्या कंटेंट क्रिएशन केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे? कंटेंट क्रिएशन त्याचा सक्सेस रेट जर म्हटला तर तुमच्यासमोर तर मीच आहे. हे योगायोग की मला बिग बॉसमध्ये इन्व्हिटेशन आलं. आम्ही गेलो. आम्ही चांगलं राहिलो, खरं राहिलो. म्हणजे
परवा जितेंद्र जोशी सर इचलकरंजीला आलते. मी त्यांना मेसेज केला, की "दादा तुम्ही उद्या येणार आहे गावात?" तर त्यांनी मला "होय, होय, मी उद्या येणार आहे आणि आपल्याला भेटायचं आहे. मी भेटणार आहे तुला." तर "या दादा मी वाट बघतो." तर म्हटले, "नाही मला लेट होणार आहे. मी तुला 12:00-12:30ला कॉल करेन. मग तू तिथे ये, मग आपण भेटू." तिथं आल्यानंतर सुद्धा त्यांनी मला हाक मारणं, "ये, नाही तू ये, पुढे ये." माझं नाव घेऊन तिथे हे सांगणं. तेव्हा मी त्यांना म्हटलं, की मला ते म्हटल्यावर, "तू खूप चांगला माणूस आहेस." मला त्यांनी म्हटलं. मी म्हटलं, "दादा मी तुकाराम पिक्चरपासून मी तुमचा फॅन आहे" म्हटलं. आणि आज ही माझी नजर तुमच्याकडे बघताना तुकाराम म्हणूनच बघितली जाते. म्हणजे मी तुकाराम महाराज म्हणूनच तुमच्याकडे बघतोय म्हटलं. मला तुमचं ते अभंग, बोलणं, वागणं, राहणं, तुमच्यातला तो प्रामाणिकपणा, त्या ॲक्चुअली तो एक ॲक्ट आहे. पण त्यातला जो आहे ना, तो अजूनही माझ्या मनात आहे. हं. तर त्याने म्हटलं, "नाही रे, मी एक साधा माणूसच आहे आणि सरळच आहे. पण मला तू खूप खूप आवडलास." कारण बिग बॉसमध्ये स्वतःचं रंगरूप लपवून ठेवणं हे जास्त दिवस नाही टिकत कोणाला. हे जास्त वेळ नाही टिकवू शकत कोण. तू पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तसाच होतास, कारण तू खरा होतास. आणि म्हणून तू मला खूप आवडतोस. हे म्हटलं. प्रवीण तरडे सरांनी पण आम्ही क्रिकेटच्या माध्यमातून भेटलो. सरांनी पण मला हेच म्हटलं, की "तू खरा आहेस. तू काय आहेस? कुठं आहेस? तुला किती फॉलोअर्स आहेत? किती लाइक आहेत? हे झिरो. तुझा इन्कम काय? हे झिरो. मला एकच माहीत आहे, तू खरा आहेस." आजही सिद्धार्थ जाधव कोल्हापूरमध्ये आला, की मला फोन करतोय, "कुठं आहेस? ये. मला बाकीचं काय सांगू नको, ये." मग आम्ही तिकडे जायचो. हे आम्ही कनेक्ट होतो. कारण आम्ही नॅचरल होतो. आम्ही कुठं मी त्यांच्याबरोबर म्हणजे कुठं असं हे करताना म्हणजे भेटल्यावर किंवा आम्ही आता दुबईत 3 दिवस, 4 दिवस एकत्र होतो. थायलंडमध्ये 4 दिवस आम्ही एकत्र होतो. सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ नाही आला. त्याचा जो एनिमलचा शो चालू होता. प्रवीण सर होते, प्रसाद सर होते. तर मग कधीही त्यांचे मी दादा व्हिडिओ काढू का? किंवा हे मी पोस्ट करू का? किंवा हे करू का? मी कधीच डिस्टर्ब करत नाही कोणाला. इव्हन तुम्ही बघा मी कुठेही गेलो माझे स्टोऱ्या, फोटोज मी यांना भेटलो, त्यांच्यावर असं भेटलो, तसं भेटलो, हे वालं नाही. मी प्रवीण तरडे सर आले होते तेव्हाही माझा मोबाईल माझ्याच खिशात होता. त्या आमच्या फॉर्च्यूनच्या टीमनं तो व्हिडिओ शूट करून त्यांनी एडिट करून त्या मुलानं मला दिला होता. मग मी तो पोस्ट केला होता. रितेश सरांच्या वेळी पण तेच झालं होतं. रितेश सरांच्या वेळी पण नितीनदादा चौगुले आणि आमच्या कोल्हापुरातलं त्या हर्षद देसाई त्याच्या माणसानं मला तो व्हिडिओ एडिट करून दिला होता. मग मी पोस्ट केला होता. आता परवा जितेंद्र सरांना भेटलो. आमचे फोटो नाही आले. आमचे व्हिडिओ नाही आले. कारण मी शूटच करत नाही. मला कोण मिळालं तरच मी टाकतो. नाहीतर मी करतच नाही. मला असं वाटतं की पर्सनल म्हणजे आज मला होतं ना, की कोण आलं फोटो काढताना, व्हिडिओ काढताना आपल्याला बऱ्याच प्रायव्हसी असतात. बऱ्याच गोष्टी बोलतो आपण. तर भीती वाटते ना, की कोण काही शूट करेल. कारण मी सुटलो, की असा सुसाट सुटतो मी असं बोलताना. मला समोर बायका बसल्यात, माणसं बसल्यात, काय माझ्या डोक्यात ध्यानात येत नाही. सो त्यांना ते वालं फ्रीडम मिळालं पाहिजे. ते लोक आपल्याबरोबर कसे राहतील? सतत फोटो, व्हिडिओ त्यांच्याबरोबर करायला लागलो, तर ते लोक आपल्याला अव्हॉइड करणार. हां, म्हणून मी ते करत पण नाही त्यांच्याबरोबर. प्रवीण सरांबरोबर मी एकही व्हिडिओ केलेला नाही. आम्ही 4 दिवस गप्पा मारल्यात. हां. काय गप्पा प्रवीण मारता तुम्ही? अरे, काय? प्रवीण सर भाई असा खतरनाक माणूस आहे. म्हणजे ते ते जे नॅचरलच माणूस तसा आहे तो. काय गप्पा होतात तुमच्या? अहो, भरपूर आहे. सगळ्या इंडस्ट्रीमधल्या गप्पा. हो, इंडस्ट्रीमधल्या गप्पा? हो. मग हे आता परवा लेटेस्ट आमची चर्चा धर्मवीर पिक्चर जो केला तरडे सरांनी. त्याची सुरुवात कशी झाली, शेवट कशी झाली, कुठपर्यंत झाली, त्याच्यात कोण-कोण कसे इन्व्हॉल्व होते, त्यांना पर्सनली काय-काय म्हणजे लोकांकडून निर्मात्यांकडून किंवा सगळ्या ॲक्टर्सकडून प्रेक्षकांकडून काय-काय मिळालं हे सगळं त्यांनी सांगितलं. हं. म्हणजे एखाद्याची पर्सनल लाईफ आपण बाहेर असं बोलू नये, पण खूप आता म्हणजे मला वाटतच नाही, की मी प्रवीण तरडे सरांच्या बरोबर बसलो होतो. आम्ही सर असे गप्पा मारत होते, आम्ही 20-25 वर्ष एकत्रच फिरतोय. हे सिद्धार्थ, जितेंद्र जोशी, मंगेश देसाई एवढे मोठे डायरेक्टर, प्रोड्युसर. पण जराही त्या संजय जाधव सर, प्रसाद ओक सर मी बसलो होतो ना, तर "सर मला एक फोटो पाहिजे." मी फोटो पोस्ट नाही केले. मला एक फोटो पाहिजे. कारण मला कॉमेडीच्या माध्यमातून लोक मला म्हणतात, की "आम्हाला एक लक्ष्मीकांत बेर्डे दिसतोय तुमच्यात."
मी हे अभिनयला पण बोललो. अभिनय पण आमचा चांगला मित्र आहे, या दुबईच्या ह्याच्यातनं. आणि माझं नाक तिरकं आहे. बोलताना माझेही दात जास्त दिसत नाहीत. सेम प्रसाद ओकचं. माझ्या कमेंटमध्ये तुम्ही प्रसाद ओक दिसताय. तर मी ह्या 2 माणसांना खूप रिस्पेक्ट देतो. हं, एक लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रसाद ओक. हं. प्रसाद ओकला मी 2 अडीच 1.5-2 वर्षांपूर्वीपासून मी त्यांना फॉलो करतोय. त्यांना मी आजपर्यंत बरेच मेसेज टाकलेत. अजून त्यांचं बघितलेलं नाही आहेत. मी परवा भेटून पण सांगितलं, मेसेज टाकलाय, बघा. मी कित्येकदा मेन्शन करतो त्यांना. हं. ते कसं होतं कोण बघत नसते. कारण बऱ्याचदा त्यांची मार्केटिंग टीम किंवा कोणतरी यूज करत असते, हँडल कोणाकडे तर असते किंवा बरेच जुने मेसेज आपल्याला एक्सेप्ट करावे लागतात. या, आत या. रिक्वेस्टमधनं. हां. हां, ते झालंच नसणार आहे. ते काय लय मोठा माणूस हो. ही सगळी मोठी माणसं आज आम्हाला समाधान आहे, की बाबा या माध्यमातून आम्ही इथपर्यंत आलोय. हं. छान वाटतंय. म्हणजे कसं वाटतं म्हणजे नॉर्मल लाईफमधनं तुम्ही म्हणजे सेलिब्रिटीज लोकं तुम्हाला बोलवतात भेटायला या. होय, होय. कोल्हापूरमध्ये तुम्ही तेच त्यांना मला सेलिब्रिटी म्हणून बोलवत नाहीत त्यांनी. हां, बट मला एक हां, मित्र म्हणून ये तुझ्याबरोबर बोलायला, गप्पा मारायला. हां. आज प्रवीण सर तर म्हणतात, "धड्या नुसतं ऐकू नको, बोल." हं. त्यांना कुठं मध्ये मी बोलायला लागलो, की थांबत नाही. पण आता काय एवढा मोठा माणूस आपल्यासमोर बोलायला, त्याचं ऐकणं महत्वाचं आहे ना. हां. त्यांचे किस्से, प्रोडक्शन, प्रोड्युसर, तुम्ही का नाही जात डायरेक्टर. मूव्हीमध्ये मग त्यांच्या ह्याच्याने? आपण कसं म्हणणार ना, की मला काम द्या म्हणून. काय तुमची होतं ना ॲक्टिंग नाही, नाही. कुणापेक्षा काय कमी होतं, थोडीच आहे. तसं नसतं ते. हां. काय होतं, एक स्टोरी लिहिली जाते. त्या स्टोरीमध्ये कॅरेक्टर डोक्यात धरले जातात. त्या कॅरेक्टरनुसार आहे ना, कोण कुठल्या कॅरेक्टरला मॅच होतंय, ते पहिला बघितलं जातं. उगाचच धनंजय पवार माझा दोस्त आहे या पिक्चरमध्ये नाही होत. धनंजय पवार जसा आहे, धनंजय पवार काय ॲक्ट करतोय, ते ॲक्टवाला कॅरेक्टर, ते एज, ती चेहरापट्टी या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅच व्हाव्या लागतात. नुसतं मित्र आहे माझा घेणार त्याला पिक्चरमध्ये आणि रोल देणार, सक्सेस मिळत नाही. त्यामुळं आम्हीही कुठं जात नाही. मी आत्ता माझी 3 मूव्ही संदर्भात माझं बोलणं चालू आहे. 3 मूव्हीजसाठी. 3 मूव्ही. एक मूव्ही अल्मोस्ट फायनल आहे. सेकंडचं डनमध्ये आलंय आणि थर्डचं बोलणं चालू आहे. लीड रोलसाठी. लीड रोल नाहीये. कारण माझं एज लीड रोलसाठी नाही आहे. माझी चेहरापट्टी एक हिरोसारखी नाही आहे. म्हणजे मी आता 40 वयाच्या घरात आहे. सो मी हिरो म्हणून मला नाही वाटत, की लोक मला एक्सेप्ट करतील आणि कुठला डायरेक्टर किंवा प्रोड्युसर पण तो एक्सेप्ट करणार नाही. 2 नंबर, 3 नंबरचे जे रोल असतात, साइड रोल म्हणजे एखादा हॉटेलचा मालक, एखादा दुकानदार किंवा एखादा मित्र किंवा शाळेतली स्टोरी असेल तर ते मित्राचा वडील, 12-13 वर्षाच्या, 15 वर्षाच्या पोराचा वडील, याच भूमिका मला मिळणार. मला ॲज अ हिरो किंवा ॲज अ लीड मी काय डायरेक्ट जॉन लिव्हर नाही होऊ शकत. मला मी आता एक हिंदी पण केलाय, काल कर्मा नावाचा. त्याच्यामध्ये माझा 2-3च मिनिटाचा रोल आहे. तो काय ॲज अ हिरो म्हणून नाही झाला. तुम्हाला कॉमेडियन म्हणून करायला आवडेल? कॉमेडियन म्हणून तर मी बसल्या-बसल्या स्टोरीमधले मी डायलॉग्स बदलू शकीन. एवढे माझ्याकडे पंच येतात. इथे एखादा करून दाखवा काहीतरी. इथं म्हणजे आता परवाच एका मूव्हीमध्ये आमचं बोलणं चालू होतं. त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर होतं. म्हणजे 2 लोकांच्यामध्ये वाद आहे. मी म्हटलं, "का वाद आहे?" तर ते आहे. नाही तो दाखवावा लागेल म्हटलं. लोकं कसं ॲक्सेप्ट करणार? तर तिथे एक सीन म्हटलं काहीतरी सीन टाकू. मी म्हटलं, "सीन काय टाकायचं आहे?" ही व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला म्हणजे आता ते कॅरेक्टर जर सांगितलं तर ते अजून शूट व्हायचं आहे आणि ते डायरेक्ट बाहेर येईल. मी थोडक्यात सांगतो तुम्हाला, तर ही व्यक्ती आहे. तर ह्यांचा आणि माझा वाद आहे. का वाद आहे? काय नाही, ते दाखवा तिथं. एकतर ह्याच्या बायकोवर मी लाईन मारतोय किंवा ह्याच्या घरात कोणतरी पाहुणे आहेत त्याच्यावर मी लाईन मारतोय किंवा ते लाईन मारत असताना किंवा मी तिच्याकडे बघत असताना त्यानं मला बघितलंय, मग तो माझ्यापासून तेव्हापासून माझ्यावर तो खर खाऊन आहे. असं काहीतरी तिथं दाखवलं पाहिजे. म्हणजे असं व्हायला लागलं. मी आता एक्झॅक्ट तिथं मी रोल लिहिलाय. तिथं मी तो मला वाटतं तो 3-3.5 मिनिटाचा तिथे स्क्रिप्ट मी ॲड केला त्याच्यामध्ये. तो तुम्हाला बघितल्यावर किंवा बघताना ते तुम्ही म्हणणार आहे गुंज आणि गंज हे 2च शब्द सांगतो. हां. ते त्या मूव्हीमध्ये असणार आहेत. गुंज आणि गंज. म्हणजे काय? गुंज म्हणजे कापसाचा असतोय. गंज लोखंडाच्या रॉडला लागतोय. ते आता तुम्हाला नंतरच कळेल.
हं, कारण ते मला नाही वाटत, की इथं सांगितलं तर मग ती मजा निघून जाईल. हं. तुम्हाला असं काय गोष्ट असं तुम्ही अशा पंच रस्त्यात करता किंवा असं रँडमली तुम्हाला सुचतं? येतं काय नॅचरल, येतं आतमधला नॅचरल. वेडेपणा की तो लहानपण असतं सुचतं आपल्याकडचं? आता बोलता-बोलता कोणीतरी काय बोललं ना, की बोलता-बोलता त्यातनं एखाद्या पॉइंटवर आपण काय करू शकतो, हे विथिन सेकंडमध्ये काही ना काहीतरी क्लिक होतं. मग त्याच्यावर 1 मिनिट, 2 मिनिट मी थोडंसं हं, विचार करतो आणि डायरेक्ट देतो. ओके. आता मध्ये व्हिडिओ व्हायरल माझा अंकिताचा आणि कुणालचा झाला, की मी आणि अंकिता बसलो होतो आणि म्हणजे अंकिताचा नवरा खूप शांत, खूप गरीब, खूप साधा आहे. आणि अंकिता मला म्हणली, "बघितलं दादा." तिनं काहीतरी आणून दिलं तिला कॉफी कॉफी आणून दिली तिला, अंकिताच्या नवऱ्यानं. मी असं केलं. असं केल्यानंतर ती म्हणली, "बघितलं दादा, सोन्यासारखा नवरा मिळालाय." विथिन सेकंडमध्ये मला क्लिक झालं. मी मोबाईल काढला. "बोल परत." म्हटलं. तिनं म्हटली, "बघितलं दादा, सोन्यासारखा नवरा मिळाला." तुला सोनं मिळालं, त्याला बेंटेक्सच मिळालं ना. सो हे जे पंच आहेत ना, हां, की मग तिथं तुलना झाली ना, सोनं कुठं आलं, बेंटेक्स कुठं आलं. हां. सो हा फरक, ही जी तफावत आहे ना, हं, ही लोकांना दाखवायची आहे. मी हं, कधी हं, माझ्या बायकोला तसं बेंटेक्स करतो, तफावत देतो, कधी माझ्यावर घेतो, कधी आईला देतो बायकोसमोर, कधी हं. बायकोसमोर आईसमोर बायकोला, कधी बायकोसमोर बहिणीला देतो. आता मी परवा दिवशी आमची आई फिरायला गेल्या. मी सहज तिचा फोन आला होता. मी स्पीकर लाव म्हटलं, मी आवरत होतो. तर समोर व्हिडिओ करून चालू ठेवला आणि तिचा फोन तिथंच होता. तर त्याच्यात बोलता-बोलता आई म्हटलं, "बघ." मी स्टोरी लावली होती परवा, की अ, कपडे घडी घालायला बायकोनं सांगितलं, "एक तर घाल, नाहीतर हं, दे टाकून." हं. असं स्टोरी टाकली होती आणि त्याच्या खाली मी लिहिलं होतं, "मी ते बी ऐकलं नाही आणि मी हे बी ऐकलं नाही, मी दिलं सोडून." हां, आई आणि बघितलं. बाहेर आलो. हां. आणि ती आईनं बघितली. आई म्हटली, "काय तुला लई काम लावायला." "होय," म्हटलं, "तू गेल्यास, आता हे काम कोण करणार?" मग आई म्हटली, "बघ, काय मला म्हणतोस घरात काहीतरी काम कर. आता काम कोण करतंय?" म्हणलं, "आई, काम तूच करतेस गं." हे विथिन सेकंड हा व्हिडिओ अजून पोस्ट पण केलेला नाही, तो घडलेला आहे. हां. त्याच्यात काय बोललो मी, "आई, काम तूच करतेस गं. फक्त काय झालंय माहिती आहे काय, तुझी सून आहे की नाही, घरात रूममध्ये आलं की नाही तुझ्याबद्दल सगळं वाईटच सांगते बघ," म्हटलं. आणि तिला माहीत नव्हतं, की मी हे व्हिडिओ शूट करतोय. हां. तिनं त्याच्यावर जे रिएक्शन दिल्या ना, ते युनिकच होते. असं कधी झालंय का, की तुम्ही व्हिडिओ करण्याच्या ह्याच्यामध्ये गेला आणि खरं-खरं भांडणं झालीत? बऱ्याचदा होतात. परवा दिवशी ती केदारनाथला जातानाच भांडण झालं हां. एका सब्जेक्टवर. तो सब्जेक्ट मी तर नाही घेऊ शकत, कारण तो डीप सब्जेक्ट आहे. तर म्हणजे त्याच्यामुळे आमच्या कुटुंबात पण बरेच वाद आहेत. तर ते तसंच असं झालं, की ते म्हणजे ते इथपर्यंत झालं, की मी परत गेलं, बायको रडायला लागली. मग ती डोळे पुसले, बाहेर आलो. मग तिच्यासमोर पप्पांनी मला हां, हां, हाण, हाण शिव्या दिल्या. म्हणजे जे ऐकू नयेत आपण आणि भरपूर होतं यांच्यात. हां. मग म्हटलं माझं चुकलं ठीक आहे. मी ते सब्जेक्ट काढायला नको पावतो. पण काय होतं ना, माझं एक वाक्य आहे. म्हणजे मी बऱ्याचदा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बोललोय. मी माझ्या घरात वापरतो, मुलाला शिकवतो. मी नेहमी म्हणतो ना, तुम्ही एक्सेप्ट करा एकदा, एकदा एक्सेप्ट करा. हे चुकलंय, काय हे एक्सेप्ट चुकलंय. करायचं? चुकलंय काय? हे एक्सेप्ट करा. हं. तुम्ही यशस्वी झाला, भले हे एक्सेप्ट करू नका. पण हे चुकलंय आपल्या आयुष्यातलं गणित. हे एक्सेप्ट करा. कारण काय माहिती आहे का, तुम्ही जोपर्यंत ते स्वीकारणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही ते चेंजच करू शकत नाही. हं, तुम्ही जर म्हटलं, "नाही, नाही, हे बरोबरच आहे." चेंज काय करणार? हं. नाहीच करू जर शकत. दोघं पण बोलले, की मी बरोबर आहे, तर ते दोघं नाही एंडच. म्हणत आहे मी. हां. मी हा गॉगल खराब बनवलाय. मग मी विचार काय करेन, की मी काय खराब बनवलंय आणि तो कसा सुधारू शकतो? हं. मी जर म्हटलं, "नाही, नाही, माझा गॉगल भारीच आहे." मी बदल काय करणार? काहीच नाही करू शकत. राइट. सगळंच भारी आहे माझ्या नजरेत. जेव्हा मी म्हणेन माझ्या नजरेत काड्या वेगळ्या आहेत, ग्लास वेगळे आहे, तर मी बदल करू शकतोय. हं, जर चांगलंच आहे माझ्या नजरेत, तर मी भारी टाकू काय? हं. तो स्वीकारलं पाहिजे. ओके. तुम्ही चुका पहिला स्वीकारा, त्या ॲक्सेप्ट करा. एक्सेप्टन्स. ओके. ॲक्सेप्ट तुम्ही म्हटला ना, "होय बाबा, माझं हे चुकलंय." मग हं, तुम्ही म्हणणार, "काय चुकलंय?" की "बाबा, हे चुकलंय." मग मी त्याच्यावर काहीतरी पर्याय शोधू शकतोय. हं. मगच मी रिपेअर करू शकतो. घरातला फ्रिज खराब झालाय. काय खराब झालंय? त्याचा बाबा काय म्हणतात त्याला, हे गेलं, लाईट गेलाय. मग सांगणार आपण, "या, लाईट चेंज करा." तो पॉइंट सापडला पाहिजे आपल्याला, की काय चुकलंय. तर आपण बघू. लाईट गेलाय आतला आणि मी कार्बोरेटर आतला चेक खोलत बसू का? नाही होणार ना, ते बरोबर आहे. हां, बदल नाही होणार त्याच्यात. हां. खराब नाही होणार ते. लाईट गेलाय हे पहिलं आपण स्वीकारायला पाहिजे. मग ते हं, आपण लाईटच बदल. तसं माझं इथं आल्यानंतर हे बरोबर काय चूक हे पहिलं मला कळलं पाहिजे. हं, मग आपण ती चूक रिपेअरी करू शकतो. हं.
तुम्ही आता ॲक्सेप्ट करणं लय गरजेचं आहे. हं. आता तुमचं हे कंटेंट क्रिएशनबद्दल ऐकलं आपण आणि तुमच्या बिझनेसबद्दल टिप्स लोकांना हेल्प होतीलच. पण मला बिग बॉसबद्दल अशा गोष्टी जाणून घ्यायच्यात, ज्या गोष्टी आपण शो चालवायच्या आधी बोललो होतो, त्या गोष्टींबद्दल ज्या फनी किस्से, अशा गोष्टी मला ऐकायला आवडतील. भरपूर फनी किस्से आहेत हो. बिग बॉसनं आमच्यावरती खूप मोठे उपकार केलेत, की काय-काय आम्ही बोललोय ते सगळंच काही दाखवलेलं नाही आहे. म्हणजे तुम्ही बिग बॉस खूप सोबत खुश नाहीये, जे झालं नाही, नाही खरंच. खुश नाही असं नाही आहे. हां. काय आहे तुम्हाला सांगू काय? कधी-कधी बाहेर आल्यानंतर ना, की तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडलेलं असतंय आणि लोक तुम्हाला म्हणतात, की "तू काय केलास?" मला लोक बाहेर आल्यानंतर कमेंटमध्ये किंवा रिअल लाईफमध्ये म्हणा, "अरे तू काय केलास?" मला माहिती आहे मी काय केलंय. माझ्यासोबत असणाऱ्यांना माहिती आहे, की मी घरात काय केलंय. पण ते दिसलं गेलं नाही. मग ते काही वेळेला त्यांना माझ्यापेक्षा इतरांचं काहीतरी चांगलं वाटलं असेल, त्यांनी दाखवलं असेल. म्हणजे मी ब्लेम नाही करत आहे. पण मला कुठेतरी वाटतं, की तो एक कुठेतरी दुजाभाव झाला. मला असं वाटतंय, की ते दाखवायला पाहिजे होतं. अचानक मला कुणीही मला एक प्रश्नाचं उत्तर द्यावं, ज्यानं सीझन बघितलाय, की टीम बी तयार कशी झाली? ह्याचं उत्तर एकानं जरी दिलं ना, तर चॅलेंज आहे माझं. सो तुमचं म्हणणं हे तर माझं म्हणणं काही नाही आहे. स्क्रिप्टेड होतं? बघितलंय ना तुम्ही? तुम्ही सीझन बघितलाय का? नाही. मग ज्यानं बघितला ना त्याला विचारा, की तयार कशी झाली? हं, कारण बऱ्याच गोष्टी दाखवायला पाहिजे होत्या हं, किंवा कसं झालं, कोण कोणाशी काय बोललं, कोण कोणाला घेऊन आलं, कोण कोणाला आणलं, कोणामुळं कोण तिथं गेलं. हं, या सगळ्या गोष्टी दिसायला पाहिजे होत्या, करायला पाहिजे होत्या. पण ते काय ब्लेम नाही आहे. चला मी मी काय म्हणतो, की नेहमी काय म्हणतो मी, की बाबा माझ्यापेक्षा बेटर कोणीतरी त्यावेळेला काहीतरी दिलं असेल, तर त्या दिवसामध्ये ते दाखवणं त्यांना शक्य नसेल म्हणून हां. दाखवलं नसेल. ओके. पण वाईट काय वाटतंय माहिती आहे काय? आता बिग बॉस परवाचा सीझन झाला. त्या सीझनमध्ये टॉप 4 लोकांना किंवा टॉप 5 लोकांना बोलावलं जातं. मग टॉप 4 मध्ये मी आहेच. मला का नाही बोलावलं? ओके. ह्या प्रश्नाचं उत्तर मला अजून नाही मिळालं. हं, असं आमचं काय चुकलंय? असं आम्ही काय वाईट बोललोय? मग मला बाहेरनं असं कळालं, की तुम्ही म्हटला, की तुमच्यामुळं बिग बॉस चाललं. मी म्हटलं, "मी कधीच बोललो नाही, की माझ्यामुळं बिग बॉस चालला." हे मी कधीही बोललो नाही. मी फक्त एकच वाक्य बोललो, की बाबा आमच्या ग्रामीण भागामध्ये कधी बिग बॉस बघितलं गेलं नव्हतं. जसं सूरज ग्रामीण भागातून आला, अंकिता कोकण पट्ट्यातून आली आणि मी आमच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, हं, कराड ह्या भागातून आलो. सो हे लोकं फार कधी बिग बॉस बघितले नव्हते आणि ह्या आता जसं अंकिता कोकणातून आली म्हणून तिकडचे लोक आले. मी इकडनं आलो आणि माझ्याकडचे लोक आले. सूरज बारामतीकडून आला म्हणून तिकडचे लोक आले बघायला. हं, बाबा आपल्या इकडचं पोरगं गेले, आपल्या इकडचं पोरगं गेले किंवा आपल्या इकडची मुलगी गेल्या. सो आम्ही ग्रामीण भागातल्या कॅन्डिडेट जे आहोत, उमेदवार जे आहोत त्यातले, या लोकांना म्हणजे एक लोकांबरोबर हा आमचा टच होता. आम्ही कुठल्याही इंडस्ट्रीमधले नव्हतो. आम्ही फक्त मोबाईलवरून लोकांपर्यंत पोहोचलेलो होतो. ते लोक आम्हाला बघायला आले. एकट्यामुळं किंवा दुकट्यामुळं काय झालेलं नाही किंवा माझ्यामुळं वैयक्तिक काय झालेलं नाही. असे हे जे कॅरेक्टर्स होते, या लोकांमुळं लोक आले बघायला. हं, त्याच्यानंतर मग इरिनाने कंटेंट दिला मराठी, इंग्रजीचा. हं, त्याच्यानंतर निक्कीनं तिचा कंटेंट दिला. भांडणाचा असेल किंवा हं, तिचे डायलॉग्स असतील. प्रत्येक जण डिझर्व्ह करतो, की तुमच्यामुळं लोक इथपर्यंत पोहोचले. हं, पण आमच्या भागामध्ये बघितलंच जात नव्हतं. ते हं. बघितलं गेलं. मग ती सुरुवात कशी झाली? तर हे होतं त्याच्यामध्ये, की ओके. त्यांना असं वाटलं, की आम्हाला असं वाटतं, की आमच्यामुळं तुमचा सीझन चालला. असं काही नाही आहे. आमच्या वेळी मला वाटतं काहीतरी 5चा टी-आर-पी होता. आमच्या दर आठवड्याला टी-आर-पी सांगितला जायचा. मग ह्या सीझनला टी-आर-पी का नाही सांगितला? हं. सो तुमचा जो होता आत्तापर्यंतचा बिग बॉस सीझन तो सगळ्यात जास्त हायेस्ट टी-आर-पीवाला हायेस्ट होता. गेला तो. कुणामुळं? कोणामुळे नाही गेला. प्रत्येक कॅरेक्टरनं त्यांचं ओके. योगदान दिलं. पॅडी दादाचा एक स्वतंत्र वर्ग होता. निक्कीचा एक फॅन क्लब वेगळा होता. जान्हवीच्या मूव्हमेंट्समुळे जान्हवीचा क्लब तयार झाला होता. इरिनाचा इंग्रजी बोलण्यामुळे थोडाफार तिचा फॅन होता. आर्याचा तिच्या रॅपमुळं तिचा फॅन होता. अंकितामुळं कोकण पट्टा होता. माझ्यामुळं कोल्हापूर सांगली होतं. सूरज. सूरजमुळं बारामती वगैरे सगळं होतं. सो हे मिक्स होतं सगळं. हं. मी अजूनही म्हणतो, की श्रेय कुणाही एकट्याला मिळत नाही. ओके. फक्त आमचं म्हणणं हे होतं, की बाबा जसं मी म्हटलो ना, आता दुजाभाव. बघा पुणे, मुंबई या एरियामध्ये बिग बॉस हा पहिल्यापासूनच बघितला जातो. हं, आमच्याकडे नाही बघितला जात. हं, कोकणामध्ये तर बघतच नाही. हं, बघतच नव्हते. तो बघितला गेला ना. हं.
मग त्याचं श्रेय दिलंच पाहिजे कोणाला तरी. हं, आता सूरज विनर झाला. हं, आपल्याला त्याच्याविषयी म्हणजे तो कसा जिंकला हे नाही म्हणू शकत ना. लोकांनी वोटिंग केलं ना. हं, कुठेतरी लोकांनी वोटिंग केलं. कुठेतरी लोकांनी भरभरून प्रेम दिलं. आज आम्हाला असं कळतंय की मुंबईमधून अभिजितला भरपूर वोटिंग झालं. अभिजितचं पी-आर टीम खूप चांगलं काम केलं. अभिजित वरपर्यंत गेला. आम्हाला कधीच दुःख नाही वाटलं. आम्हाला कधीच वाईट नाही वाटलं. प्रत्येकजण जिंकणार नाही आहे हो. प्रत्येकजण प्रत्येकाची लाईफ सेट करायसाठी त्या घरात आला होता. आता आर्यानं एक कारनामा केली. आर्या 3-4 आठवडे अगोदरच घरातून बाहेर पडली. पण तिचा एक फॅन क्लब तयारच झाला ना. तिला ती जे पाहिजे ते तिला हे मिळालंच ना हो. काय म्हणतात त्याला फेम. फेम मिळालाच ना तिला. अंकिताला मिळाला, मला मिळाला, सूरज तर विनरच झाला, अभिजितला मिळाला. निक्की तांबोळीला आज महाराष्ट्रामध्ये फार कमी लोकं पहिला ओळखायचे. म्हणजे मलाही माहीत नव्हते आज जाताना. तिचे किती फॉलोअर्स आहेत हेही मला माहीत नव्हते. ती Instagramवर आहे हे पण मला माहीत नव्हतं. तिने हिंदी पिक्चर केला हे पण मला माहीत नव्हतं. अशी मराठी पण आज निक्की तांबोळी आज महाराष्ट्रातल्या घरातल्या प्रत्येक माणसाला माहीत आहे. हं, घराघरात माहीत आहे. कारण तिनं तो कंटेंट दिलाय. भांडणाचा असेल, काही मुद्दे मांडण्याचा असेल किंवा काहीतरी अदाकारी असेल, तिचे डायलॉग्स असतील. बाई हा सगळ्यात फेमस झालेला डायलॉग होता. तो काय आमचा नव्हता, तिचा होता. हं, गोलीगुद्द आमचा नव्हता, त्याचा होता. ज्याच्यामुळे ते आहे ते त्यांना दिलंच पाहिजे हो. हं, सो प्रत्येकाचं श्रेय आहे त्याच्यामध्ये. प्रत्येकानं स्वतंत्र काहीतरी तिथं दिलंय. प्रत्येकाने इरिनानं दिलंय, हं. योगितानं दिलंय. म्हणजे सगळे सदस्य अंकिता, जान्हवी, घनश्यामनं दिलाय कंटेंट. घनश्याम आम्हाला कधी-कधी हसवायचा घरात. हं. कॉमेडी घनश्याम किस्सा. आणि मी आज एकमेकांचे कट्टर विरोधक. हां. बाहेर आल्यानंतर तो आमच्या इकडे आला की कंपल्सरी मला फोन करतो. मी त्याला फोन करत असतो. अधनं-मधनं आम्ही एकमेकांशी बोलतो, शिव्या आतले देतो, आतले बोलतो. मला कधी कॉमेडी किस्से ऐकायचे आहेत मला. नाही आता भरपूर म्हणजे एखादा मला किस्सा जे फनी झाला जसं तुम्ही मला आधी सांगितलं होतं. एका तुमच्या कंटेस्टंट बद्दल ते तुम्हाला इरिटेट करायचा. तो किस्सा मला. इरिटेट करायचा म्हणजे ते घनश्यामच की. म्हणजे हे बोट असं रुतवायला होते. मग ते काय रुतलं ना ते बरोबर नाही वाटत. म्हणजे ते दुखतंय जास्त वेळ. म्हणजे तुम्ही कधी तर असं स्वतःला दाबून बघा. कारण हे हार्ड लगेच लागतंय. हं. ज्याचे मसल आहेत ना, त्याला जो जास्त प्रॉब्लेम येत नाही. ज्याला नाही येत त्याला प्रॉब्लेम आहे. तर ते मला यायचं आणि ते पोटात डिवच, कुठं इथं डिवच, कमरेला डिवच. ते सारखं मी त्याला असं धरलं. म्हटलं, "घनू, तू मला शिव्या दे. मला वाईट नाही वाटत. बोट रुचवू नकोस. हां, आणि तू दोस्त आहेस म्हटलं माझा. आपण संग राहायचा आहे. पहिल्या आठवड्यात दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी हां. सारखी धादा, धादा, धादा. कारण बाकी सगळे ॲक्टर, मी क्रिएटर, तो पुढारी. सूरज शांत होता. म्हणजे त्याच्यासाठी पण सगळं नवीन होतं. माझ्यासाठी पण नवीन होतं. तो आम्ही एक असं गरिबांचा ग्रुप झाला होता. मी, सूरज, घनश्याम, हां. पुरुषोत्तम दादा कोणाच्यात मिक्स नव्हते. पुरुषोत्तम दादा शांत होते. पुरुषोत्तम दादा मला 2 दिवसानं म्हटले, की "अरे दादा, तुम्ही तर काय मला ओळखच देईना." मी म्हटलो, "दादा, तुम्ही आता कीर्तन करा." आम्ही म्हटलं, "रामकृष्ण हरी." आमची तोंड म्हटलं बाध. काय बोलेल, कुठली चेष्टा कधी करेल? मी घाबरवलंय म्हटलं तुम्हाला. "नाही, नाही," म्हटले, "आपण मी तुमच्या आईचा खूप मोठा फॅन आहे." तर पहिला फॅन बिग बॉसच्या घरात मला पुरुषोत्तम दादा भेटले, की हं. जे मला मी ओळखतोय म्हटले तुम्हाला. बाकीचे कोणी नाही ना, "हो का? हो." असे होते सगळे. बाकी सगळे तुम्हाला अननोन होते. कोणी तुम्हाला तुम्ही. मी आणि अंकिता पहिल्यापासून ओळखत होतो ओके. एकमेकांना. हं, बाकी पंढरीनाथ कांबळे आमच्यासाठी तो एक मोठा कलाकार. हं, आम्ही त्यांना फक्त टीव्हीवर बघितलं होतं. आज म्हणजे मी आणि प्याडी दादा आज तर एवढी मजा केल्या मी आणि प्याडी दादानं तर. मग भयानक मजा केल्या आणि खूप चांगला माणूस आहे. पंढरीनाथ कांबळे खूप जेन्युइन पर्सन आहे. फक्त काय झालं, बाहेर आल्यानंतर जसं आम्हाला वाटतं, की आम्ही सगळ्यांच्या बरोबर कॉन्टॅक्ट ठेवतोय, त्यांनी ठेवला पाहिजे होता. पण ते त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये बिझी आहेत. हं, ते त्यांच्या मुलींमध्ये त्यांना खूप आनंद आहे. हं. तो खूप खुश राहतो माणूस त्यांच्या मुलीच्यात, बायकोच्यात. त्यांचं सुरतचा किस्सा सांगा? कुठला सूरज ते त्याला अशी सवय होती ती. येतंय आधी ते असं पोटावर मार, कुठं इथं मार. तर ते हां. त्याला जरा कावलं म्हणजे सीरियस काहीतरी विषय चालू होता. सूरज 3 आठवडे माझ्याबरोबर होता. तेव्हा ते झालं मी, अंकिता, पॅडदादा सगळे. पॅडदादा पण म्हणला, "अरे तुला काय कळतंय जरा थांब." मी म्हणलं, "तुला काय अक्कल?" म्हणजे त्याचं काय आमचं काय नॅचरल टोन आहे. "तुला काय अक्कल?" तर ते त्याच्यावर ते माझ्यावर झाले नाराज आणि मी पण तेव्हा झालो होतो जरा गरम आणि ते आमचं चालू होतं. ते काहीतरी
डिस्कशन. टास्कबद्दल किंवा डिस्कशन होतं असं आणि सीरियस होतो. सगळे होतो आम्ही. अभिजित, मी, पॅडी दादा, अंकिता, निखिल सगळे होतो आम्ही आणि तेव्हा ते जरा त्याला वाईट वाटलं. पण ते मला ते एकदम मी काय वेगळ्या ह्याच्यामध्ये होतो झोनमध्ये आणि नंतर म्हटलं, "सुरेश सॉरी." "हां, असू द्या आता काय तुम्हाला, तुम्ही मोठी लोकं." ते नॅचरल आहे ते. म्हणजे असं काय बोलण्यासारखं काही नाही आहे. पण ते काय होतं ना, ते डि डिस्ट्रॅक्ट होतंय हो ते. मग ते आणि ते कसं होतं, ते भोळं आहे. त्याला ते वाईट वाटलं. ते बाजूला गेलं. मग नंतर समजावून त्याला सांगितलं, "असं नसतंय. महत्त्वाच्या चर्चा आहेत." तर ते अशात कधी नव्हताच ना. मग विषय काय आहे? समजून घे. तुला काही गरज नाही. आमचा एक व्हिडिओ आहे, आमच्या दोघांचा. मी त्याला सारखं मग तिथनं पुढे मी त्याला चालू केलं. असं मग तो असं "गप्प बसा की दादा, हे असं होतंय" म्हणलं लोकांचं. म्हणजे त्याला ते प्रॅक्टिकली पण थिअरी पण करून सगळं दाखवलं त्याला. पण आहे ते साधा आहे, गरीब आहे. तुम्ही आहे कनेक्टेड आता? भांडण हां? मी एक बघितलं मीम त्यामध्ये तुम्ही त्याला लग्नामध्ये सोफा देणार होते, ते दिलं नाही. म्हणून तुमची भांडणं मी असं ऐकलं. नाही भांडण नव्हतं हो ते. काय होतं, आदल्या दिवशी मी लग्नाला गेलो कारण 29 तारखेला त्याचं लग्न होतं आणि 29 तारखेला आमच्या वडिलांचा वाढदिवस होता. मी त्याला पहिलाच बोललो, की असं-असं आहे. ते लोकांनी चुकीच्या पद्धतीने घेतला. झालं कसं, की अजितदादांनी घर बांधून दिलं आणि अजितदादांचं सूरजवरती खूप प्रेम. म्हणजे मलाही सूरज सांगायचा. आमचं फोनवर बोलणं असायचं. दादांनी मला आज दादा दोनदा माझं घर बघायला आले. मला इथं सांगितलं, इथं हे नाही, इथं हे पाहिजे. हे त्या माणसाबद्दल आज इथं नसताना पण आपण नाव काढतोय. ते प्रेम होतं, ते कौतुक होतं ते त्या माणसाचं. दादांनी घर बांधून वगैरे दिलं. मग सोफ्याचा विषय होता. मग सोफा काय मी काय कुठं सोशल मीडियावर टाकलं नव्हतं, की सूरजला मी देतोय सोफा सेट. काही फुटेज घेतलं नव्हतं. कुठेही टाकलेलं नव्हतं. हां. सूरजनंच एका व्हिडिओमध्ये म्हटला होता, की "डी-पी दादा मला सोफा सेट देणार आहे." मी म्हटलं, "हां, देणार आहे." आम्ही बिग बॉसच्या घरात बसून हे ठरलं होतं. मग त्याच्यानंतर असं झालं, की लग्न आहे. मग मी घराकडे चाललोय. मग त्या ॲड्रेसचा विषय झाला. मग गाडीवाला पुण्यातनं जाणार होता. मी त्याला एक्सप्लेन करू शकत नाही ना, कारण मी बारामतीला एकदाच त्याच्याकडे गेलोय. तर तो देतो. मग मी म्हटलं, "ठीक आहे, आता लग्न होऊ दे." लग्न झालं, पाहुणं-बिवणं सगळे असणार, नाचून-बिचून घाण करतील आणि आदल्या दिवशी गेलो तर तिथं समोर सोफा. मी त्याला म्हटलं, "छान आहे आणि एच-आर फोममध्ये आहे. मटेरियल चांगलं आहे त्याच्यातलं. तो हा राहू दे." मग डायनिंग टेबल पण तो आला होता तिथं. मी म्हटलं, "ठीक आहे, ओके, चल." सगळंच झालं. मग रूममध्ये गेलो, कपाटाचा विषय होता. मी म्हटलं, "ठीक आहे, बघ काय होतंय. लागलं तर सांग, आपण अरेंज करू." आणि काय मी तेही कुठे टाकलं नव्हतं, की का घेतलं नाही. त्याच्यानंतर असं झालं, की ज्यांनी सोफा घेतला त्यांनी ते फुटेज टाकलं आणि लोक म्हटले, "आम्हाला वाटलं तर दीपी दादानं दिलंय, मग दीपी दादा खोटारडा आहे काय? मग दीपी दादा असं मग मी त्याला म्हटलं, की "बाबा ये एकदा लोकांना सांग, की दादांनीच काय झालं अजितदादांनीच त्यांना सांगितलं, की "नाही, नाही ते पाठवाच." हं. त्यांना ही पार्श्वभूमी माहीत नाही ना, की आमच्यात काय डिस्कशन झालंय. सो अजितदादांनी त्यांना सांगितलं होतं, की पाठवा. ते आलं होतं. मी म्हटलं, "ये फक्त कॅमेरासमोर लोकांना सांग किंवा स्टोरी ठेव, की दादांनी सगळंच मला करून दिल्यामुळं दादाकडनं घ्यायची काही गरज लागली नाही." तो म्हणाला, "मी कसं बोलू?" आता मी कसं बोलू म्हणजे अवघड झालं हो. आता मग काय ठीक आहे, राहू दे बाबा म्हटलं, तुझे विचार तुझ्यापाशी. मग मीच व्हिडिओ केला. सगळंच म्हणजे असं-तसं. मग त्यात मलाही राग आला होता. कारण लोक माझी आई-बहीण काढत होते. बरं माझं नुकसान उलटं माझं त्याला देणं आणि न देणं दोन्हीत माझं नुकसान होतं. म्हणजे दिलो नाही म्हणून मी लोकांच्या शिव्या खाल्लो. दिलं असतो तर मी काय कुठं दाखवणार नव्हतं, की मी दिलं. हे बघा आम्ही दिलोय. हे काय नव्हतं आमच्या डोक्यात. हां. कारण मी सोफाही रेडी झाला होता. मग तसं फुटेजच जर घ्यायचं असतं, सूरजचा सोफा तयार होत असताना, मग सूरजला सोफा कापड सिलेक्ट कर काहीही टाकलं पण नाही मी. लोकं काय एक्साइटेड आहे अशा गोष्टी बघण्यासाठी? काच मला नाही कळालं ना तेव्हा हेच मला कळालं नाही, की तुम्ही का म्हणजे मी काय कुठं गाजा-वाजा केलाय का? कुणी दाखवावं. एकदा तो आणि मी गाडीत असताना आमचं डिस्कशन झालं तेव्हा तो मला बोलला, "पुरुषोत्तम दादांच्या इथं." मी म्हटलं, "डन." पहिलं ठरलं होतं. अंकितानं म्हटली, "घर बांधून देणार." अंकिता म्हटलं, "तू घर बांध, मी सोफा देतो." एवढं क्लिअर बोलणं झालं होतं. त्याच्यानंतर त्यानं विषय काढला, की द्यायचं. मी म्हटलं, "हां, देणार." पण त्याला मिळालं दादांकडूनच. तर त्याला असं झालं, की मी आता दादांना कसं बोलू, की मला दादांकडनं मिळाले. हं. तर तोही अडकला होता ना. हं. फक्त त्याला एवढंच म्हणायचं, की नाही दादांनी सगळं विथ फर्निचरच करून दिलं. एवढंच होतं त्याच्यात. हं. आणि ते दादांनी सांगून त्यांना पाठवलं होतं. मग आता ते अवघड झालं ना. आता मग नॉर्मल त्याला झाल्यात गोष्टी? नाही मला मला एकदा नाही पटलं तर मला नाही पटत.
त्यांनी कधी कॉन्टॅक्ट केला ट्राय? तर त्याच्यानंतर त्यानं परवाही फोन केला होता. परवा काहीतरी काहीतरी एक विषय झालेला. तर त्याचा आणि ओमकारचा फोन आला होता मला. मी म्हटलं, "बघ काय-काय होतंय." बाकी असं मिळून नाही आता फोन हं, कधी. हं, हं. उतरलं की उतरलं बघा. मी अपमानित झालो म्हणजे ना, सूरज तरी चव्हाण मला तुमच्या समजेल. मनातनं उतरलाय. नाही मला ते पटलं नाही. कारण काय होतं ना, आपण आपल्या मित्रासाठी आपण आपली स्वतःची इज्जत दावावर लावतो. आणि त्या ठिकाणी झालं असं, की मी चांगल्या मनानं त्याला देण्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या होत्या. हं. तर माझी इज्जत लोक काढत होते, की धनंजय पवार खोटारडा आहे. आणि हे मी त्याला सांगत होतो, की हे फक्त थांबलं पाहिजे. हं. काय झाले बरं मी खोटं सांग म्हटलोच नाही, खरं सांग म्हटलं. पण त्यानं ते सांगायला नकार दिला. हं. तिथं तो मला नाही पटलं ओके. आणि मी तेव्हा क्लिअर केलं, मला पटत नाही. मला हे मान्य नाही. मी हे एक्सेप्ट करू शकत नाही, की तू ओके. असा वागशील. ओके. तर तिथून मी नाही परत कधी. ओके. सो आपण आता बिग बॉसबद्दल बोलत होतो. तर मला सांगा, की हे बिग बॉस सारखे शो फक्त टी-आर-पी बनवण्यासाठी असतात का काय रिझन आहे? तुम्ही आतमध्ये जाऊन तुम्हाला भांडण करताय तुम्ही किंवा हे पॉडकास्टला का बोलवला मला? कंटेंट? त्यांना पण तेच पाहिजे. ओके. तुम्ही भांडला, तेच घेतात आणि टाकतात. मगाशी म्हटलं नाही का मी, माझ्यापेक्षा बेटर कोणीतरी पण काहीतरी तुम्ही दिलं असेल. भांडण का करता? म्हणजे तुम्ही प्रेमाने का पण राहू करतात? शकता. नाही, नाही. हां, होतं. 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 आत्ता बघा मला सांगा, मी सकाळी 4:30ला उठलोय आज पहाटे. तिथून कंटिन्यू मी गाडी मारल्या. इथं येईपर्यंत. इथं आल्यानंतर परत तुमच्याशी बोलतोय मी अजून रात्री 2ला झोपलोय मी. 4:30ला उठलोय. माझी आता झोप क्लिअर झालेली नाहीये. माझा आत्ता सकाळी फक्त नाश्ता केलाय. ती नाश्ता फुल केलाय. त्यामुळे मला आता हायपर होत नाही. तिथे बिग बॉसच्या घरात काय व्हायचं ना, झोप कमी. लाईट कधी बंद केल्या माहीत नाही. लाईट कधी चालू केल्या माहीत नाही. तो किती तास झोपलो हे आपल्याला माहीत नाही. जेवण लिमिटेड कारण एकदा का तिने दिलं, तर ते पुढच्या रविवारपर्यंत म्हणजे सोमवार ते रविवार तेवढंच जेवण तुम्हाला खायला मिळणार. त्याच्यावर एक भाताचा कण सुद्धा तुम्हाला आत पाठवला जात नाही. बापरे! म्हणजे तुम्ही मग मटण आम्ही खाणार आहे. वाटून घ्यायचो. हां. वाटून घ्यायचो. त्याच्यात पण सूरजची भूक मोठी होती. आता हे आज पहिल्यांदा बोलालोय. सूरजची भूक मोठी होती. मी माझ्यातला 1 चमचा, अंकिताच्यातला 1 चमचा आणि पॅडी, कधी-कधी वैभव, हे सगळे लोक सूरजला आम्ही एक-एक घास आमच्यातला द्यायचो. सूरजचं मग पोट भरायचं. आमच्यातली अंडी कधी-कधी आम्ही सूरजला दिलेत. आता ही अंडी आपण बोलतो ना, "काय अंड्याचं काढायला? त्या घरात जा. तुला अंड्याचं महत्त्व कळेल एका अंड्यासाठी." काय जेवण दिलं जातं तुम्हाला तिथं? काही नाही. आपण तो काय होतं ना, टास्क येतो. टास्क झाल्यानंतर ते एक रक्कम मिळाली आम्हाला, की त्या रकमेमध्ये खरेदी करायची आहे. तर त्या रकमेमध्ये पहिला बॅलन्स करावं लागतं, की आपल्याला हवं काय आहे? सगळ्यात पहिला तांदूळ, जे आठवडाभर पुरतं. मग डाळ. मग आम्ही गव्हाकडे जायचो. मग आम्ही जुंधळ्याच्या पिठाकडे जायचो. कारण भाकऱ्या करणार कोण? वेळ किती जातोय? बरं त्यात ह्या सगळ्या ॲक्टर, त्यात जान्हवीला भाकरी यायची आणि अंकिताला भाकरी यायची. बाकीचं कोण? निकी तर पायच ठेवायची नाही किचनमध्ये. ती चहा मी करेन. झालं. वर्षाताई तर म्हणायचे, "मला काही येतच नाही. हां, मी केलंच नाही." हां. वर्षाताईंची आवड एकच, पायनॅपल घ्या, दही घ्या, मिक्स करा आणि ते काय रायता का काय करा, ते कोशिंबीर ते करा, खावा. सो प्रत्येकाचं एक काही ना काहीतरी युनिक होतं, वेगळं होतं. सो ते त्याच्यामुळं काय व्हायचं ना, की आम्ही राशन पुरवायचो. इव्हन एक दिवस आम्हाला बाहेरनं जेवण यायचं. जे तुम्हाला हवं ते. तुम्ही काय ऑर्डर फक्त करायचे नाही. नॉन-व्हेज. कारण मटण. मिळतच नाही ना आठवडाभर. हां. नॉन-व्हेज. मग त्याच्यात अरबाज मी एकदा डोकं लावलं, की मात्र खूप व्हायला लागले, तर दोघांच्यात मिळून एक जण जेवा आणि दुसरं 2-2 दुपारचं आणि संध्याकाळचं असं 2 टाईमचं यायचं आणि क्वांटिटी भरपूर असायचं. आम्ही ते काढून ठेवायचो, दुसऱ्या दिवशी खायचो. परत दुसऱ्या दिवशी ते गरम करून सगळ्यांचं एकत्र करणार. चिकनचं भांडं वेगळं, व्हेजचं भांडं वेगळं आणि सगळे त्याला तयार होते. त्याच्यामुळे आम्हाला ते जेवण पुरायचं. हं. नाहीतर आम्ही दुसरा आणि तिसरा आठवडा पटणार नाही तुम्हाला अल्मोस्ट 18 तास आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. का असं? शिल्लकच नाही आणि खाणार काय? अच्छा म्हणजे सगळेजण मिळून आमचा पहिला आठवडा सगळ्यांचा. म्हणजे हे पूर्ण आम्हाला रिएलिटी काय माहिती हं, नंतर तांदूळ मिळणार नाही ते. हं. मला त्याने पहिल्यांदा आज मटण दिलं. म्हणजे आज जाताना मी मटण चूज केलं पहिल्या आठवड्यात. मला काय वाटलं, हे 1 किलोभर मटण आठवडाभर पुरवायचं आहे. हं. रोज 1 किलो यायला खाणार कोण? रोज 1 किलो कसं खाईल? हां. मग मी त्यातलं थोडं हळूच वैभवला, हळूच आरबाजला द्यायचं. कॅमेऱ्यातनं लपवून. हं. पुरत नव्हतं जेवण. मग ते भूक कमी, झोप कमी. इथं ते तुमच्या बुद्धीबरोबर खेळतात.
आणि मग ते होतं असं ना, ओके. अरे तुमचं हे टेबल साफ करायची ड्युटी आहे. हां, मग करतो की जरा थांब बसलोय नव्हं. हे नॅचरल आहे. हं. मग त्याला अरे बसलोय म्हणजे फक्त सांगितलंयच की तुला मी. मग तू का सांगायलायस? अरे बाबा कर, तुझी ड्युटी आहे ना. अहो तू का सांगा हे असं ते वाढत जायचं. मग त्याच्यात भांडण आलं. ते आपण गल्लीत कसं तो आईस्क्रीमवाला आला. तसं त्या घरात भांडण झालं. मग 1 एंट्री, 2 एंट्री का प्रत्येकाला फुटेजमध्ये दिसायचं आहे. आणि आम्हाला हे शेवटपर्यंत माहीत नाही भांडण केल्यावर दिसतंय. आम्ही बिग बॉस बघायला सांगितलं आम्हाला एंट्री करताना. मी सगळे एपिसोड बघितले. मग मी त्याच्यात काय ठरवलं, अरे हा अक्षय केळकर खूप छान खेळला टास्क. अरे प्रसादला टास्क बहुतेक कळाला नाही. मग ते विशाल खूप भारी टास्क खेळला. जयदूताने खूप भारी टास्क खेळला. हे आमची सोनाली छान खेळली हां. अरे अमृता मस्त खेळली. अपूर्वा निंबाळकर काय डोकं लावतोय. आम्ही टास्कच बघितले फक्त आणि 2 टास्कच खेळले आम्ही. आम्ही भांडलोच नाही. त्यामुळे आम्ही फुटेजमध्ये दिसलोच नाही. बाहेर आल्यावर कळालं, भांडण केल्यावर दिसतंय, चांगलं खेळल्यावर दिसत नाही. मग असं तुम्ही बघितलं का कोण इंटेन्शनली भांडणं करतंय, फेक भांडणं करतं असं होतं? होतं की. काय झालं किस्सा? भरपूर किस्से आहेत आणि जवळची नावं आहेत. उगाच घेऊन परत जुने नाव न घेता सांगा. कशाला काय गरज आहे? नाव घेतलं की ते सब्जेक्टच लोकांना कळणार नाही. त्याच्यावरती काय गरजच नाही. पण इतकं रॉ असतं म्हणजे इतकं रिअल असतं बिग रिअल बॉस भांडण होतात. म्हणजे आणि जेवणाचं मला थोडंसं हे वाटलं, की तुम्हाला खरंच तिथं जेवण नाही भेटत. जेवढं पहिल्या टास्क नंतर मिळालेल्या रकमेत तुम्ही खरेदी केलाय, हं. तेवढंच तुम्ही पुढचा टास्कची रक्कम येईपर्यंत पुरवायचं. पुरवायचं, पुरवायचं. मी हात जोडलेत हात. जेवण आहे, चव येईना झाल्या, मीठ संपलंय, मीठ सांडलं तर मीठ एवढं मीठ द्या. हां. त्यांनी त्याच्यासाठी दिवस घालवलाय आणि बापरे! संध्याकाळी मीठ दिलं आम्हाला. बापरे! सगळे हात जोडून यायचे. "मीठ द्या, प्लीज मीठ द्या, प्लीज मीठ द्या." आणि आपण म्हणतो ना, मिठासाठी लाचार झाले ते. आता घरात कळतं. अंड्यासाठी अंड्यावरून भांडं अंडं लपवून ठेवायचो आम्ही. आम्ही लिटरली शप्पथ अंडी लपवायचो. इथं आता 50 एक अंडे आम्ही असंच फोडीन. पण तिथे एक अंडं "होय, माझा आहे ते." असं वालं होतं त्या घरात. त्याचं रिझन काय करते मिळतच नव्हतं. ओके. मला सांगा, एखाद्या गरीब घरामध्ये आपण गेलो आणि खूप काही खायला नेलो आणि त्या मुलांना जर ते मिळत नसेल, तर ती मुलांच्या चेहऱ्यावर कसं असतं? अंडी आली म्हटलं की "हे माझा ट्रे ह्यो आहे. हे मी घेतला. हे हां. माझी 16 अंडी, ही माझी 15." असं वालं होतं त्याच्यामध्ये. हां. फळं यायची ना फळं, पेरू कमी खावा, कलिंगड जास्त खावा, संत्री लई आहेत. म्हणजे हे सांगायचो आम्ही. 2 संत्र्यांमागं 1 पेरू खावा. केळी ढीगभर. केळी सुरुवात करा. कारण 2 दिवसांनी केळी खराब होणार आहेत. संत्री 2 दिवसांनी खराब होणार नाहीत. पेरू 2 दिवसांनी पिकतील कारण ते येताना कच्चे यायचे. हं. असा सिक्वेन्स लावायचो आम्ही. कारण केळी आता जर कोण खाल्लीच नाही, चांगलं-चांगलं कलिंगड घेऊन खाल्लं, संत्री घेऊन खाल्लं, की 2 दिवसांनी ती केळी पिकून खराब होणार ना, मग ती खायलाच नाही मिळणार. हं. मग आम्ही सांगा पहिला केळी घ्या, मग पेरूकडे या, मग संत्री, कलिंगड ताणून द्या मग नंतर. हं. हे का यायचं? कारण ते 7 दिवसासाठी मर्यादित असायचं. हं. 8व्या दिवशी त्याचा आणि आमचा काही संबंध नाही आणि हं. 5व्या दिवशी संपलं तर बिग बॉसचा आणि आमचा काही संबंध हं. नाही. मरा उपाशी. असं कधी झालंय का, की जेवणासाठी खरं-खरं भांडणं झाली. तुम्ही सांगताय एखाद्याला, की हे नको करू आणि त्याने ते केलं? ते केलंय म्हणण्यापेक्षा कमी करण्यावरनं झालतं. हं. निक्कीनं काहीतरी निक्कीनं की अंकितानं काहीतरी ते हे केलं होतं आणि आर्या वर होती आणि तिला मिळालं नाही असं काहीतरी ते झालं आणि त्याच्यात ते भांडण खूप इश्यू मोठा झाला. खूप भांडण झालं ते. ते जोरातच भांडण झालं जी. ओके. इव्हन शेवटच्या आठवड्यामध्ये मला अजून आठवतंय, की सूरजला भूक लागायची आणि थोडं कणिक कालचं शिल्लक होतं आणि मी अंघोळीला चाललेलो. अ, अंकिता किचनमध्ये होती आणि अंकिता मला म्हटली, "दादा सूरजसाठी चपात्या करायला लागलोय. तुम्हाला हवी असेल तर एखादी चपाती लाटून देईन." मी म्हटलं, "कर, असेल तर कर, नसेल तर काय अडचण नाही. खाऊ दे सूरज. आपण भात खाऊ किंवा पोहे खाऊ." नाही म्हटली, "कणिक आहे, एक म्हणजे तुम्हाला लाटून देतो," म्हटली, "खावा." मी म्हटलं, "ठीक आहे." तर त्याच्यावरनं असं झालं, की सूरजला दिलं, "ठीक आहे." ते डी दादाला तू का चपाती दिलीस? हे निक्की-बिक्की सगळे हं. भांडायला हं. अंकिताबरोबर. हं. अहो म्हटलं, "आता ते
योगायोगानं सूरजसाठी कणिक होतंच, ते आपण टाकणारच होतो किंवा खराबच होणार आहे. तर दादा आणि सूरज आणि त्यातली अर्धी एखादी मी खाल्ली तर खाईन म्हणून आपण मी केली. हं. केलीच तर सगळ्यांना करायचं. बापरे! त्यात आमचा पण वाटा आहे. हे भांडण अख्खा दिवस. अनेक गोड गैरसमज लोकांना, की अंकिता सूरजला बोलू द्यायची नाही. हे मार्केटला सगळीकडे होतं, की अंकितानं सूरजला दाबून ठेवलं. पॅडी दादानी सूरजला दाबून ठेवलं. डी-पी दादानं आम्ही दाबलं नव्हतंच त्याला. आम्ही म्हटलं ना तुम्हाला, थोड्या-थोड्या गोष्टी आम्ही त्याला शिकवत चाललो होतो. तर तो असा खात होता ना, तर तो डाव्या हाताने खायचा. तर ते खाताना कसं तो म्हणजे सांडायचं त्याच्या ह्याच्यावर. तर ते डायनिंगवर पडायचं आणि लास्ट मला वाटतं 4 दिवस काहीतरी राहिले होते आणि तेव्हा निक्कीनं चालू केलं होतं, की आता बघा, आता येईल, त्याला थांबवल, त्याला बोलूच देणार नाही, तुला ती बोलूनच दे." असं सगळं ते चालूच केलं होतं त्याने 1-2 आठवडे अगोदर. हं. ते हळू-हळू ते यायला पण चालू झालं होतं. आम्हाला आत माहीत नव्हतं, पण ते आम्हाला जाणवायला लागलं होतं, की हं, तू सतत हाच का विषय काढतेस? हं, तर लिटरली सांगतो, सूरजचं सांडलं होतं. हं, अंकिता अशी बाजूला बसली होती. मी समोरच होतो आणि अंकिता काय म्हणली, "सूरज, हे सांडलंय बघ. हे आपल्याला स्वच्छ करायला लागणार. हे स्वच्छ करायचं आपण." आणि तो पण होय म्हटला. त्याच्यावर चालू केली. "अरे खाऊ तर दे की त्याला." आता माणूस सांगतंय ना, की "हो चला येताना जरा खुर्ची इकडे घ्या." ते जाताना लावून जनरलच सांगायचं. पॅडी दादा पण त्याला पॅडी दादानं त्याच्यासाठी काय-काय केलंय, मी इथं सांगू नाही शकत. जर सांगितलं ना, तर हेच लोक पॅडीला सलाम करतील. आज जे म्हणतात ना, सूरजला एकटं सोडलं किंवा काय, अजिबात काय नाही. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहे. प्रत्येकजण आपापल्या जागी योग्य आहे. सगळेजण सगळ्यांचं आयुष्यभर काय म्हणजे ओझं घेऊन कोण फिरू शकणार नाही. हं. मी अंकिताचं ओझं आयुष्यभर नाही घेऊ शकत. अंकिता माझं ओझं आयुष्यभर नाही घेऊ शकत. बरोबर. जोपर्यंत आम्ही एकमेकांना सन्मान, रिस्पेक्ट देतो, तोपर्यंत आम्ही एकमेकांचे आहोत. हं, एखाद्या वेळेस जर मला खटकलं आणि मी बोललो, तर ते आमच्यात उडणार खटके. तसं कोणीच सूरजला तिथं अंडर एस्टिमेट केलेलं नव्हतं. उलट आमचा हेतू हा होता, की जिंकणं-हारणं हा काही पॉइंटच नाही आहे. उलट आमचं की इथून आता काहीतरी आपण शिकून जाऊ शकतो. हं, त्याला हळू आम्ही आज सांगितलं होतं, की YouTubeचं चॅनल आपण चालू करूया. त्याचं हे सगळं अंकिताकडे ठेव आणि पॅडीकडं तुझं पाहिजे तर ते पालकत्व दे. जेणेकरून पॅडी तुला समजावून सांगेल सगळ्या गोष्टी. इथपर्यंत आम्ही त्याच्यासाठी आज स्ट्रॅटेजी आखली हं, होती. बाहेर आल्यानंतर तोही बदलला. बाहेर आल्यानंतर त्यानं मुळात जी प्रत्येकाला एक द्यायला पाहिजे ना, की मला नाही म्हणत, पॅडीला, अंकिताला, की बाबा तुम्ही मला आत एक केअरटेकर म्हणून होता. कारण अंकितानं त्याच्या खाण्यापिण्याची पूर्ण काळजी घेतली. अंकितानं त्याचे दैनंदिन जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे दात घासण्यापासून अंघोळ करून, कपडे घालून, बाहेर फ्रेश राहण्यापर्यंत, हं, इथपर्यंतची सगळी काळजी अंकिताने घेतली. हं, सूरजच्या बाबतीत जिथं जे लागल म्हणजे आपण म्हणतो ना मुलाला प्रत्येक गोष्ट बाप सांगतो आणि मुलीला प्रत्येक गोष्ट आई सांगते. त्या हं, सगळ्या गोष्टी पॅडीनं समजवल्यात सूरजला, हं. एक बाप म्हणून. काय-काय शिकवल्या, कशा-कशा शिकवल्या, ह्या सगळ्या आम्हाला चांगल्या माहीत आहेत. ओके. पण आता ते सगळंच काय काढणं योग्य नाही. कारण मला हं, वाईट वाटतं पर्सनली, की प्रत्येक वेळी पॅडी कांबळे चुकीचा नाही आहे. प्रत्येक वेळी अंकिता चुकीची नाही आहे. प्रत्येक वेळी तुम्ही गरीब, श्रीमंत हा भेदभाव नाही करू शकत. विचारांची देवाण-घेवाण करता आली पाहिजे तुम्हाला. एकमेकाबद्दल आपुलकी असली पाहिजे तुम्हाला. तर तुम्ही मार्केटला पुढे राहणार. आमचा प्रयत्न हाच होता, की मार्केटमध्ये हा इथं आला, आता फेम मिळाला, तर हा फेम कंटिन्युअसली त्याच्यासोबत कसा राहील? हं, मग त्यानं काय केलं पाहिजे? मग त्याने ब्लॉग बनवले पाहिजेत. Instagramच्या छोट्या व्हिडिओपेक्षा YouTubeच्या मोठ्या व्हिडिओकडे त्यानं फोकस केला पाहिजे. त्यात तो विनर झाला होता. त्याला अजूनही त्याच्या नावावरती व्हिडिओ चालतात. अजूनही त्याच्या नावावर व्हिडिओ चालतात. अजूनही त्यानं ते YouTube चॅनल सुरू करावं. आता त्याची बायको हुशार आहे, शहाणी आहे. तिला त्यातलं नॉलेज आहे. तिनं त्याला पुढे घेऊन ते व्हिडिओ चालू करून काय होईल ना, मंथली इन्कम चालू होईल तुमचा. हा फेम तुमच्याकडे अनेक 6 महिने राहील, वर्ष राहील, 2 वर्ष राहील. एवढंच राहणार आहे तो. अजून 1-2 वर्षानंतर तुम्ही परत शून्य होणार आहात सगळेजण. तुम्ही जर त्याच्यात सातत्य ठेवलं तर तुमची कंटिन्यूटी राहील. तर त्यांनी ते करणं करणं गरजेचं आणि तेच आम्ही सगळे सांगत होतो त्याला. त्याच गोष्टी त्याला शिकवत होतो.
की मार्केटमध्ये तुला येतील, "चल सूरज, आपल्याला व्हिडिओ काढायला जायचं आहे." जाऊ नकोस. सूरजचा वापर एवढ्या लोकांनी केला, त्याच्या घरच्यांना ₹500 ₹1000 देऊन सूरजला दिवसभर व्हिडिओ करायला घेऊन गेलेत, तो फेमस असताना. त्या गोष्टी त्याला सांगितलं, की तुझी काहीतरी एक रक्कम ठरव, व्हॅल्यू ठरव. मग तू लोकांना सांगायचं, की "नाही बाबा, मी काहीतरी एवढे पैसे घेतो, तेवढे पैसे." तो व्यवसाय आहे. लोकांनी असं म्हणू नये, की आता तुला मोठा आम्ही केला आणि तू आमच्याकडनं पैसे घेणार का? हे नाही आहे. ॲक्चुअली त्याचा तुम्ही कमर्शियली आलात ना. तुम्ही कमर्शियल तुमचा व्यवसाय मोठा करायसाठी तुम्ही मला इन्व्हाईट केलंय ना, तर त्याचं मला काहीतरी त्याचा पगार मला मिळाला पाहिजे ना. मिळाला पाहिजे. तर तेच आहे ते. वाजवी रक्कम 2 पैसे. तुम्हाला धंदा मिळणार. तुम्ही त्याला समजा सूरजला किंवा मला बोलवलं एखाद्या साडीच्या दुकानात आणि आमच्याकडून व्हिडिओ करून घेतला, तर काय होणार? तुमचं मार्केटला नाव थोडंसं, की बाबा ह्यांचा व्हिडिओ आम्ही बघितला आहे. हा तुमचा व्हिडिओ केलता. मग 4 कस्टमर तुमच्याकडे येणार. मग तुम्ही 2 पैसे मिळवणार. मग त्यातला 1 पैसा तुम्ही देऊ शकता ना त्याला. बरोबर. सूरजला ते समजावलं, की बाबा तू लोकांकडून असे थोडे-थोडे पैसे घे. तुझं घर चालव. तू घर खाणार काय? हं, लोकांनी तुला मोठा केला, मला मोठा केला याचा अर्थ असं नाही, की आपण सगळ्यांच्या दारातच जाऊन बसू. हं, असं नाही होत. काही गोष्टी भावनेच्या ह्याच्यात बघायला पाहिजेत. पण काही गोष्टी ह्या आर्थिक बघितल्याच पाहिजेत. हं. सगळ्याच गोष्टी नाही होणार. ओके. बऱ्याच त्याच्याबद्दल आमच्यात कुणीही म्हणजे मी असेल, वैभव असेल, पॅडी असेल, अंकिता असेल, म्हणजे हे 4 जण बऱ्यापैकी त्याच्या निगेटिव्ह लोक समजतात. पण ॲक्चुअली आम्ही खूप पॉझिटिव्ह होतो. पण लोकांनी काय तर्क-वितर्क लावतात आणि कुठल्या अँगलने लावतात, मला आजपर्यंत गणित कळालेलं नाही. सो मला सांगा जर तुम्हाला बिग बॉसनी परत एकदा बोलावलं, मला नाही वाटत बोलवतील. सपोज एखाद्याला बिग बॉसमध्ये जायचंय, तर त्यांनी गेलं कास्टिंग पाहिजे का? टीम ते काय म्हणतात त्याला, कास्टिंगची टीम बदलली पाहिजे, मग कदाचित मला बोलवतील. पण गेलं पाहिजे का एखाद्या नॉर्मल माणसाने बिग बॉसमध्ये? जावं. जावं, त्याचा पूर्ण जगण्याचा आनंद घ्यावा. ॲक्चुअली तुम्हाला जगायला काय हवं आहे ना, हे त्या बिग बॉसच्या घरात कळालं. एक दिवस आम्ही सोमवारच्या टास्कमध्ये राबायचो, आठवडाभर बसून खायचो. हं, आज आम्ही आठवडाभर राबतोय, पण एकही दिवस सुखानं घास खात नाही. फक्त माणूस काम करतोय. त्या घरानं शिकवलं, तुमची भूक थोडी आहे. काम बी तेवढंच करा. मस्त छान काम करा, छान पोट भरून खावा आणि जगण्याचा आनंद घ्या. हं, इथं फक्त आपण जगतोय, मरमरून जगतोय, हं, काम करून जगतोय, फेऱ्या मारून जगतोय. आईची, बायकोची, बाबाची टोमणं खाऊन जगतोय. हं, उद्या भविष्यात पोरं टोमणं देणार, सुना टोमणं देणार, जावई टोमणं मारणार. हे आयुष्यभर हे मागच लागले आपल्या. हं, ह्यातनं कुठेतरी प्रत्येकानं स्वतःला चेंज करायला पाहिजे. हं, ते बिग बॉस शिकवतंय. फेम खूप छान मिळतो बिग बॉसचा. हं. कारण क्रेझ आता बिग बॉस मराठीची खूप चांगलं आहे. ज्याला पण संधी मिळेल ना, त्यानं जावं, त्याचा वापर करावा, त्याचा उपयोग करून घ्यावा. व्यवसाय असेल किंवा तुमचं कंटेंट असेल किंवा तुमचे ॲक्टर असेल, तर त्यातून तुम्हाला खूप सुवर्ण संधी मिळते. तुमचा ₹1 रेट डायरेक्ट तुम्हाला पटणार नाही, ₹5 होतो. ओके. सो थँक यू दादा तुम्ही आज आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि इतकी सारी इन्फॉर्मेशन खूप मज्जा आली. असा फनी पॉडकास्ट तुम्हाला कदाचितच बघायला भेटेल. सो खूप मज्जा आली. थँक यू तुम्ही आज धन्यवाद. तुम्ही पॉडकास्टमध्ये पण आलात. आम्हाला बोलवलं. आता बघू तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्यावर लोकं आमची मापं काढतात काय कमेंटमध्ये शिव्या देतात. मापं तर काढणार नाहीत. काय माहीत आता लोकांचं काय सांगता येत नाही. लोकांना निगेटिव्ह कंटेंट खूप आवडतंय. आम्ही पॉझिटिव्ह आहे. रामकृष्ण हरी जे आहे ते चांगलं आहे. घ्यायचं घ्या. हं, टाकायचं टाका. हं. धन्यवाद. धन्यवाद. जाता तर dpdada.com